नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत संदीप भाऊ कांबळे. यांचा प्रवास जरी मराठवाड्यातून सुरू झाला तरी त्यांनी आज अमेरिकेमध्ये O1 विजा म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी विजावर इथे एक कंपनी सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये 100 लोकसुद्धा काम करतात. चला तर मारूयात संदीप भाऊंसोबत गप्पा आणि जाणून घ्या त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. संदीप भाऊ, थँक्यू भाऊ फॉर आम्हाला इथं अपॉर्च्युनिटी देण्याबद्दल आणि या पॉडकास्टचा एक पार्ट होण्याबद्दल. सगळ्यात पहिले तर मला हे जाणून घ्यावं लागेल, तुमची जी कंपनी आहे तिचं मी नाव ऐकलं, सेक्युर लेअर 7. म्हणजे काय डिटेक्टिव्ह एजन्सी वगैरे आहे का? नेमकं काय? डिटेक्टिव्ह एजन्सी नाहीये, बट तुम्ही कन्सिडर करू शकता की ऑनलाईन आम्ही डिटेक्टिव्ह आहेत आमच्या कस्टमरसाठी, जेणेकरून आम्ही त्यांच्या ऍप्लिकेशनमध्ये अशा काही गोष्टी शोधून काढू की त्यांना माहिती नसल्या तरी आम्ही त्यांना फाइंड आउट करून देणार की हा प्रॉब्लेम आहे तुमच्या सिस्टीममध्ये. सो इन शॉर्ट असं आहे की ज्या गोष्टीचा ऍक्सेस नसला पाहिजे त्या गोष्टीचा ऍक्सेस कोणाला भेटणे हे आम्ही फिगर आउट करून सांगतो आमच्या कस्टमरला. स्पेसिफिकली म्हणजे आमचे कस्टमर जसे बँकिंगवाले आहेत, तर तुमचे पैसे दुसरीकडे जाऊ दिले नाही पाहिजे, राईट? मग तिथं आम्ही एक सिक्युरिटी गार्ड असल्यासारखे आहेत आणि तिथं आम्ही एक काइंड ऑफ म्हणजे एक डिटेक्टिव्ह पण असल्यासारखं आहे, ते जे आम्ही नेहमी बघत असतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरला, त्यांच्या डिजिटल त्यांचे जे काही डिटेल्स असतील ॲप्लिकेशन रिलेटेड ते सगळं आम्ही बघत असतो. म्हणजे सॉफ्टवेअर फील्ड मधली कंपनी आहे. येस. आणि सॉफ्टवेअर मधल्या सिक्युरिटी ही जी सब फील्ड आहे, विशेषतः त्या फील्डमध्ये फोकस आहे तुमच्या कंपनीचा. ओके, आता आपण थोडंसं आता मागे जाऊयात. तर ह्या कंपनीची सुरुवात नेमकी कशी झाली? इथे अमेरिकेत ही कंपनी सुरू केली का ही कंपनी तुम्ही भारतात सुरू केली? ही कंपनी तर मी भारतामध्ये एका शहरात, म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर नावाचं जे शहर आहे तिथून चालू केलेली आहे आपण ही कंपनी. ते कसं होतं, बेसिकली जेव्हा माझं इंजिनिअरिंग चालू होती, माझा फ्रेंड किशोर देसरडा, आम्ही पार्टनर आहे त्या कंपनीमध्ये, आम्ही दोघं जण. अच्छा. कॉलेजपासूनच आम्ही खूप साऱ्या गोष्टी करत होतो सायबर सिक्युरिटी रिलेटेड, आणि त्याच्यामुळे मग आम्हाला कळालं की आपलं एक स्किल सेट आहे सायबर सिक्युरिटीमध्ये. इनफॅक्ट मी तुम्हाला अजून पुढे पण सांगेल की ऍक्च्युली सायबर सिक्युरिटी हे माझं कॉलेजमध्येच नाही, तर ते 7वीपासून आहे. तर 7वीपासून मला ते कसं समजलं ते पण मी सांगेल तुम्हाला. नाही, म्हणजे मला तिथूनच सुरू करूयात आपण. म्हणजे पॅशनच आहे सायबर सिक्युरिटी. पॅशनच आहे. येस. 7वीपासून म्हणजे 7वीत काय माहिती असतं? म्हणजे मला तर काही माहित नव्हतं 7वीमध्ये. तुम्हालाही माहिती नव्हतं की मी सायबर सिक्युरिटी करतोय म्हणून. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी कम्प्युटर हे जे आहे वर्ल्ड, जेव्हा आम्ही आमच्या MSCB कॉलनीमध्ये होतो तर एक आमचे इंजिनियर काका आले होते आणि त्यांच्याकडे एक मस्त मोठा डब्बा होता, एक मोठा मॉनिटर होता. तर मी बघून म्हटलं अरे हे काय आहे? तर मग त्यांनी आम्हाला सांगायला चालू केले की हे कम्प्युटर असतं, हे माऊस आहे, हे कीबोर्ड आहे, इथे गेम खेळायचे, इथे क्लिक करायचं. नंतर मला रिअलाइज झालं हे कम्प्युटर आहे, हे गेम खेळायचं खूप मजा येते, बाहेर कुठे खेळायला जायचं, चला कम्प्युटरवरच खेळू, क्रिकेट खेळू कम्प्युटरवरती. तर तेव्हा ते 2D वाले क्रिकेटचे गेम होते बघा, तर ते खेळायचो आम्ही, तास खेळायचो. मग ते कॉलनी ते सोडून गेले. मग सोडून गेल्याच्या नंतर मग मला तर लागलं होतं हे कम्प्युटर बाबा पाहिजे, आता हे खेळायचंय, बघायचंय कसं काय चाललंय. मग नंतर सायबर कॅफे शोधायला लागलो मी. पण सायबर कॅफेला जायला मात्र पैसे लागतात ना, तर मग आईकडनं घ्यायचे जे काही असतील ते. आई द्यायची, घे 5 रुपये, 2 रुपये, 3 रुपये जमा करायचे, 10 रुपये जमा करून मग अर्धा घंटा जाऊन बसायचं सायबर कॅफेमध्ये. तेव्हा रेट असायचं. बरोबर. तर तेव्हा पण कसं होतं, ते डायल अप कनेक्शन होतं, खूप स्लो असं चालायचं, असं ते पत्र इकडे तिकडे चालेल बघत राहायचो आम्ही. मग त्याच्यात आम्हाला खूप गोष्टी रिअलाइज व्हायला लागल्या. मग जेव्हा बसलो तर तेव्हा कळालं की आता नेटवर्कमध्ये बसलेले तर कोणी येऊन तुम्हाला काहीतरी मेसेज पाठवतंय, कधी तुमची सिस्टीमच बंद करतंय. तेव्हा मी याहू मेसेंजर यूज करायचा ID क्रिएट केला होता, तर तेव्हा मला कळालं की माझा ID कोणतरी दुसरंच वापरतंय. तर ती क्युरियोसिटी जनरेट झाली त्याच्यामध्ये. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की हा काही प्रॉब्लेम आहे किंवा हे काही सायबर सिक्युरिटी आहे. आय थिंक ते फक्त मला असं वाटायचं की हे असं का झालं. हे कुठल्या शहरामध्ये हे झालं? सगळं आमचं छोटं गाव नांदेड, आता शहर मोठं आहे आत्ताच्या घडीला, आणि तिथे एक श्रीनगर म्हणून एक एरिया आहे, तिथं सगळे सायबर कॅफे होते तेव्हाच्या टाइमला. आणि जस्ट तिथं म्हणजे तुमचं कोचिंग संपलं की लगेच तुमच्या बाजूलाच सायबर कॅफे असायचे, आणि जाऊन तिथं गेम खेळायचे किंवा तुम्ही कम्प्युटरवरती सर्फिंग करायचं. तर मग बालपण सगळं नांदेडला? बालपण सगळं नांदेड. ओरिजिनली नांदेड. तिथून नांदेडपासून मला म्हणायचं की माझं गाव आहे मालेगाव, तर 13 किलोमीटर दूरवरती गाव आहे. मग नांदेड नंतर इंजिनिअरिंग साठी? मग ऍक्च्युली काय झालं की
हे सगळं कम्प्युटरचे नाद लागल्यामुळं घरच्यांचा विश्वास उडाला होता की अरे हे करते काय, म्हणजे कम्प्युटरवर बसतं, म्हणजे त्यांच्यासाठी सगळं अननोनच होतं ना. मग काही लोक असेच अफवा उडायचे, कारण छोटं शहर आहे ना, अरे पोरगं करतात तरी काहीतरीच करतं कम्प्युटरवर बसून, काहीतरीच बघतात, नाद लागला कशाच तरी, जसं ते म्हणायचे की अरे हे कशाचा नाद लागला यांना. मग वडिलांवरती प्रेशर यायचं सोशल की अरे हे करतोय का नेमकं. मग पप्पा डिटेक्टिव्ह झाले ते माझे. सिक्युअर लेअर सेवाचे डिटेक्टिव्ह झाले, ते बघायला लागले कुठं जातं काय नाही. माझे वडील कसं MSCBत होते ना, तर प्रत्येक जण ओळखायचं, कारण ते नेटवर्क आणि कसं ते मीटर चेक करण्यासाठी दरवेळेस सगळ्यांकडे जायचे, तर ओळखायचे. ते दुकानवाला पण ओळखायचे, तू कोणाचा मुलगा, अरे तो कांबळेचा मुलगा का, असं असं म्हणायचे तो. ह्या कारणामुळे काय झालं की 10वीला थोडंसं माझं मार्क्स खूप कमी आले, म्हणजे बाउंड्रीवरतीच होतो मी. पण त्यात माझा आईचा भरपूर विश्वास होता की चला ठीक आहे, काहीतरी करतोय ना, चांगलं करतोय मुलगा, असं म्हणजे पैसे जमा करतोय आणि घेऊन जातोय, म्हणजे काहीतरी करत असणार आहे, बघत असणार आहे, काहीतरी शिकत असणार आहे, तसं त्या आईचा होता एक कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे माझं हे स्टोरी कंटिन्यू राहिली किंवा माझा हा ट्रॅक कंटिन्यू राहिला. तर 10वीला कमी मार्क पडले आणि मग ऍडमिशन भेटे ना. मग पप्पाचं म्हटले ठीक आहे तुला काय करायचंय, तर मी सहज म्हणलं कम्प्युटर वगैरे आहे का, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये. आणि तेव्हाच मी 11वीला ऍडमिशन घेतलं कम्प्युटर सायन्समध्ये यशवंत कॉलेजमध्ये. आणि तेव्हा ती आय थिंक 2री का 3रीच बॅच होती कम्प्युटर सायन्ससाठी. हां, आणि तेव्हा कसं कोणी जास्त अप्लाय करत नव्हते, तर मग मला असं म्हटलं अरे हे तर कोणी घेत नाही, तू घे ऍडमिशन जाऊन तिथं, काय हरकत नाही. तर मी ऍडमिशन घेतलो. तर फॉर्च्युनेटली नवीन लॅब बनलेली होती, माझे डोळे चमकले बघून, अरे वा नवीन कम्प्युटर, नवीन प्रोसेसर, सगळं असं व्यवस्थित ठेवलेलं, AC चालू वरतून. म्हटलं अरे वा, म्हटलं आता कुठं मला सायबर कॅफेमध्ये जायची गरज नाहीये ना, कुठं जायची गरज नाही, बसा इथं आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही. आमचे सर होते ते शिकवायचे आम्हाला चांगलं कम्प्युटर सायन्स. पण फॉर्च्युनेटली असं झालं की त्यांनी शिकवण्याच्या आधीच मला खूप साऱ्या गोष्टी माहित होत्या. तर मी मागे बसायचो एकदम आरामशीर, आणि सर एकदमच अचानक म्हणायचे कांबळे, तर मी बोला सर, बरं सांग बरं आता हे काय, मला 4004 प्रोसेसर. तर मग सांगत बसले, सरांना कळालं की नेक्स्ट टाइम मला काही प्रश्न विचारायची गरज नाहीये, चलू द्या जसं चाललंय तसं. मग तसं मग ते 12वीत ऍडमिशन भेटलं मला, आणि सक्सेसफुली मग मी कम्प्युटर सायन्स स्पेसिफिकली मग त्याच्यामध्ये चांगले मार्क्स घेतले. बाकीचे सगळे विषय गेले म्हणजे आता बाउंड्रीवरती पास झाले समजून घ्या. मग त्याच्यामुळे काय झालं, मग अजून मार्क्स थोडे कमी आले, पण कम्प्युटर सायन्सवरती चांगले मार्क्स आले. मग त्यात पुन्हा घरच्यांचा प्रॉब्लेम आला की अरे आता 12वीला पण कमी मार्क्स पडले तुला, आता काय करणार आहे तू. म्हणजे हे तर सगळ्यात जास्त टर्निंग पॉईंट झाला तुमच्यासाठी, राईट. हा, म्हणजे 10वीच्या नंतर कमी मार्क्स, 12वीला कमी मार्क्स, मग तुला इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही भेटणार. मग मी 2 मिनिटं विचार केला, अरे हो मला तर आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन बिलकुल नाही भेटणार, आता कसं करणार. कारण सगळे मग आमच्या कॉलनीमधले सांगत होते की अरे आमचा मुलगा इकडे लागला, आमचा मुलगा तिकडे चाललाय, तर सोशल प्रेशर असं वाढत गेलं वरती. मग मी म्हटलं अरे ठीक आहे. मग एक आयडिया भेटली, आपण डिप्लोमा करू म्हणून. आणि तेव्हाच एक कॉलेज ओपन झालं होतं, म्हणजे ऑलरेडी ओपन होतं पण त्यांनी कम्प्युटर सायन्स वगैरे करत होते. तर ग्रामीण पॉलिटेक्निक म्हणून एक छोटंसं कॉलेज होतं, ग्रामीण पॉलिटेक्निक. हां, आणि नांदेडपासून जवळपास विष्णुपुरी म्हणून आहे, तर ते एक 15 ते 20 किलोमीटर होतं माझ्या लोकेशनपासून. तर मग मी गेलो तिथे आईला घेऊन. मग आई म्हटली चल ठीक आहे, तुला ऍडमिशन भेटत आहे इथे, घेऊन टाक. तर मी घेतलं ऍडमिशन. सो द मोमेंट मी तिथं ऍडमिशन घेतलं तर मला डायरेक्ट सेकंड इयर भेटलं. तिथं गेल्यावर कळालं की डायरेक्ट सेकंड इयर भेटलं. तर 1 वर्ष माझं वाचलं, आणि 1 वर्ष वाचल्यामुळे थोडं मी खुश होतो. म्हटलं चला ठीक आहे, म्हटलं आता 1 वर्ष तर वाचलं, पुढे अजून काही आपल्याला याचा वापर करता येईल ह्या एकाच वर्षाचा. मग सेकंड इयरला ऍडमिशन भेटल्याच्या नंतर तिथून ऍक्च्युअल जर्नी सुरू झाली माझी. तिथून मला समजायला लागलं की अरे कम्प्युटर सायन्समध्ये म्हणजे हे सायबर सिक्युरिटी होऊ शकतं. त्या कॉलेजपासून मग हळूहळू मग स्टेप्स घ्यायला चालू केले मी. पण ते ऍक्च्युअली डिप्लोमा कॉलेज आहे, म्हणजे डिप्लोमा कॉलेज. तर मग डिप्लोमा झाल्याच्या नंतर त्याच्यात पण खूप स्टोरी आहे बेसिकली. की त्या कॉलेजमध्ये असताना मग आम्ही काय केलं, कॉलेजनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली की जा तुम्ही प्रोजेक्ट्स बनवा. तर मग माझा पहिला प्रोजेक्ट होता सिक्युरिटीचाच, आणि ढेकळं कोणालाच माहित नव्हतं. म्हणजे अनफॉर्च्युनेटली आमच्या टीचर्सला पण माहित नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं की कोणता प्रोजेक्ट करतो रे तू, त्यांनी मला असं विचारलं. तर मी म्हटलं त्यांना अल्टिमेट सिक्युरिटी टूल्स पॅकेज. ते म्हणले हे काय असतं म्हणे. मग तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही अँटीव्हायरस टूल बनवू की जे सगळं पूर्ण तुमचा PC स्कॅन करेल, आणि मग तुम्हाला सांगू आम्ही की त्यात व्हायरस आहे किंवा काय प्रॉब्लेम आहेत. मग ते एकदम चकित झाले. मला ठीक आहे करा, म्हणजे काय असतं ते बघू बने. तर आम्ही, माझा मित्र जिनेंद्र खोबरे आणि मी आणि अजून 2-3 लोक मिळून आम्ही तो प्रोजेक्ट बनवला VB6 मध्ये. आणि मी हेच VB6 तुम्हाला सांगितलं 7वीला सुरू केलं होतं म्हटलं तर, तेव्हा 8वीला शिकून घेतलं होतं VB6 मी. 8वी 9वी 10वी पर्यंत मग तेच शिकत मग आता इथं ऍक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये आम्ही पूर्ण ते सॉफ्टवेअर बनवलं. आणि महाराष्ट्राचे ते एक पहिलं हे होतं, कॉम्पिटिशन्स होतं, तिथे जाऊन तुम्हाला तुमचे सॉफ्टवेअर्स दाखवायचे होते, एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशनमध्ये गेलो आम्ही आणि सगळ्यांना सांगायला लागलो की अल्टिमेट सिक्युरिटी टूल्स पॅकेज, व्हायरस काढणार आम्ही तुमचे. सगळेजण म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजचे आहेत. तेव्हा आम्ही त्यांना म्हणायचं ग्रामीण पॉलिटेक्निक.
ग्रामीण पॉलिटेक्निकचे कॉलेज मधले मुलं काय सॉफ्टवेअर घेऊन आले, ते पण अँटीव्हायरस. लाईक आम्ही मग परेशान झालो. अरे त्यांना सांगावं काय, म्हणजे ग्रामीण पॉलिटेक्निक नाव तर छानच आहे, त्यात काय वाईट आहे, पण ग्रामीण म्हटलं की त्यांना वाटायचं अरे ग्रामीणचे पोर आहे. हा, मग त्यात क्लिअरिटी भेटली आम्हाला की ओके ठीक आहे, ग्रामीण आपण छाती ठोकून सांगू आता सगळ्यांना. मग आम्ही म्हणायला चालू केली ग्रामीण पॉलिटेक्निकचे, ग्रामीण पॉलिटेक्निकचे. तर मग आमचे आले सर दुसरे जे व्हॅलिडेट करत होते सॉफ्टवेअर, त्यांनी केलं, त्यांना नाव सांगितलं, ते खुश झाले. गोईंग बॅक टू दॅट ते एक्झिबिशनला, त्या एक्झिबिशनमध्ये मग सरांचं सगळं झालं आणि आम्ही आमच्या रेग्युलर रुटीन मागे जाऊन बसलो. चला ठीक आहे, आता ते सगळ्यांनी अवॉर्ड द्यायला सुरू केले होते आणि मग सगळे अवॉर्ड झाले आणि लास्टचा अवॉर्ड, एक पहिला अवॉर्ड ठेवला होता त्यांनी की कोणाला द्यायचा आहे. आम्हाला वाटलं आमचं रॅपअप झालं, चला बॅग काढा, आम्ही स्टुडंट पोरं एकदम तयार, चला आता हॉटेलला फ्रेश होऊन निघून जाऊ आपण गाडी पकडून. तर त्यातच सडनली नाव आलं की ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी पहिला नंबर. मग आम्ही एक निघाला, बोलले काय म्हणजे आपला नंबर कसं काय आला. आम्ही गेलो वरती स्टेजवरती, मग घेतला फोटो काढला आणि मग कॉलेजमध्ये जाऊन देऊन आलो. म्हणले कॉलेजवाले खूप खुश झाले, अरे वा म्हणे कुठेतरी नाव आलं कॉलेजमध्ये. आणि सगळे टीचर वगैरे पण खुश झाले. तेव्हा त्या सगळ्यांना कळायला लागले की ओके, की आपल्या कॉलेजमध्ये पण काही अशी मुलं आहेत जे करू शकतात, प्रोग्राम करू शकतात, बघू शकतात, शिकू शकतात. मग तो आमचा एक कॉन्फिडन्स बूस्ट झाला तिथे. हा, आणि मग तिथून मग पुढे, आणि सगळे कम्प्युटर सायन्सच होतं म्हणून मार्क्स छान भेटले. हे कुठल्या सालाची गोष्ट आहे? तर क्रोनॉलॉजी सांगायला गेलं तर माझं जे डिप्लोमा सुरू झाला होता ते 2007 मध्ये काहीतरी झालेला होता, 2007-08 साली. हे सेकंड इयरची गोष्ट आहे. गुड. म्हणजे त्या एक्झिबिशन नंतर एक अवॉर्ड मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली एक व्हॅलिडेशन पण मिळालं तुम्हाला की यस तुम्ही राईट ट्रॅकवर आहात आणि एक तुम्हाला कुठेतरी तुमचं पॅशन पण सापडलं. पॅशन सापडलं. येस, जे फार महत्वाचं असतं. जेवढ्या लवकर ते सापडेल तेवढं ते भारी. सो नाईस. मग म्हणजे मी अज्युम करतो की कॉलेज म्हणजे चांगलेच दिवस असतील कॉलेजमध्ये. कम्प्युटर आणि मी बस आणि माझे 2 मित्र. ते 2 मित्र ते पण कम्प्युटर लॅबमध्ये. स्वतःचाही कम्प्युटर होतं? नाही, स्वतःचं कम्प्युटर मला इंजिनिअरिंग फायनल इयरला माझ्या भाऊजीने गिफ्ट केलं मला. क्या बात आहे. हा, म्हणजे तेव्हा प्रोजेक्ट चालू होता आणि काय ऑप्शन नव्हते, तर मग मी भाऊजीला फोन केला, म्हटलं भाऊजी मला लॅपटॉप पाहिजे, बघा म्हटलं काय होतं का. भाऊजी म्हटले ठीक आहे बघू म्हटलं. 1 हफ्त्यानंतर दिलं मला गिफ्टनी. क्या बात आहे. हा, मग तेव्हा माझा पहिला कम्प्युटर हातामध्ये आला. मीन बिटवीन दॅट म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये माझा जो मित्र होता किशोर, त्याने खूप सपोर्ट केला. म्हणजे दरवेळेस आम्ही ऍक्च्युली त्याची स्वतःची कंपनी आहे, त्याच्या वडिलांची कंपनी होती, तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो मी इंजिनिअरिंगच्या टाइमच्या वेळेस. प्लस आपल्या लॅब पण होत्या कॉलेजच्या, तर ते खूप सारे काम तिथंच होऊन जायचे लॅबमध्ये. गुड. मग इंजिनिअरिंग ऑब्व्हियसली डिप्लोमा झाल्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये ट्रान्झिशन केलं? हो. ते डायरेक्ट सेकंड इयरला का थर्ड इयर? हो, डायरेक्ट सेकंड इयरला JNSC कॉलेजमध्ये. JNSC छत्रपती संभाजीनगर. येस, संभाजीनगरमध्ये. ओके. मग तिथला कसा होता प्रवास? ते चांगलं कॉलेज आहे? हो. सो तिथं पण मजा आहे. म्हणजे आता आमची घरची परिस्थिती काय एवढी भारी नव्हती की JNSC सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल. तेव्हा कसं पप्पा माझे हे कसं लाईनमॅन पासून सुरुवात केली, त्यांना पण हळूहळू प्रमोशन भेटत गेलं. आमची एवढी काय परिस्थिती भारी नव्हती त्या टायमाला. तिथे गेल्यावर कळालं की फीस खूप जास्त. मग आई म्हटली अरे फीस खूप जास्त आहे, कसं करणार. मग आईने जुगाड केला. तशी ती जमा केलेले पैसे कुठून तरी तिने काढले बाहेर. घे म्हणे तू कर तुझं ऍडमिशन करायला गेलो मामांसोबत तिथं. आणि मग तिथं रिअलाइज झालं की अरे तुला स्कॉलरशिप भेटणार आहे. तर मग स्कॉलरशिप भेटणार चेक खुश झालो. मग पैसे सगळे वापस केले. आयला म्हटलं घे तुझे पैसे वापस. तर मग ऍडमिशन भेटलं मला सेकंड इयरला. आणि कम्प्युटर सायन्समध्ये अनफॉर्च्युनेटली नाही भेटलं, पण IT भेटलं, विच इज अगेन व्हेरी गुड. तर तेव्हा ते होतं ना फॅट की अरे कम्प्युटर का IT म्हटलं तर लो, कम्प्युटर म्हटलं तर आहे. पण मला माहित होतं की दोन्ही सेमच आहेत. मित्र झाले माझे तिथे, छान मित्र झालेत आणि सगळ्यांनी खूप हेल्प केली प्रत्येक वेळेस. आम्ही खूप मजा केली म्हणजे त्या कॉलेजमध्ये आणि खूप छान एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल त्या. बट एक मजेदार अशी गोष्ट आहे की जेव्हा फायनल इयर आलं ना, तेव्हा ऍक्च्युअल मजा सुरू झाली आमची. कारण आम्ही कॉलेज करतच नव्हतो. म्हणजे असं म्हणत नाही सगळ्यांनी नाही करायला पाहिजे, कॉलेज केलं पाहिजे, पण एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी जास्त करत होतो आम्ही. जसं कॉन्फरन्सेसमध्ये जाणे, पेपर्स पब्लिशन करणे, एक्झिबिशन करणे. त्यात मी असा किडा होतो की माझं रात्रभर मी कम्प्युटरवर बसून राहायचो. आणि इंजिनिअरिंगमध्येच मी काय केलं की खूप जास्त लर्निंग झालं माझं इंजिनिअरिंगमध्ये. कारण मी दिवसभर एका हॉस्टेलमध्ये बसलेलो होतो आणि माझ्याकडे असंच एक टेबल होता, तर त्याच्यावरती कम्प्युटर दिलेला भाऊजींनी लास्ट इयरला, तर ते वापरायचं आणि त्यात शिकणं जरा कव खूप मोठा झाला. आणि मग त्यातल्या त्यात काय केलं, मी फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट सुरू केले. मग छोटे छोटे कम्प्युटरवरती फ्रीलान्सिंग, जसं वेबसाईट बनवा किंवा काहीतरी कोणाला हेल्प करा, कोणाची इन्स्टॉलेशन करा, काही ना काहीतरी काम सुरू झालं त्या केसमध्ये. हे कसं सुरू झालं? सो वर्ड ऑफ माउथ. मेजर सगळं वर्ड ऑफ माउथ.
मी कधी लोकली वेबसाईट कधी बनवलीच नाही. मला फॉर्च्युनेटली बाहेरचेच लोक भेटले. जसं मी जास्त नेट, तुम्हाला आठवत असेल मी म्हटलं ह्या मेसेंजर वापरायचो पहिले, तर तेव्हा मला लोक बाहेरचे खूप भेटले होते. त्या माझं नेटवर्क बनलं तेव्हापासून ते आतापर्यंत खूप सारे लोक बनले होते. आणि तेव्हा जस्ट ऑर्कुट पण आलं होतं, तर मग ऑर्कुटवरती पण लोकांना बाहेर बोलणं, त्यांच्यासोबत विचारणे, तू काय करतो, मी काय करतो, आणि लोक ओळखायचे की बाबा हा मुलगा टेक्निकली छान आहे, काम करतो, त्याला छोटं काम. तर मग मी असं करत करत काम केलं आणि मग लर्निंग पण वाढलं. आणि सिक्युरिटीमध्ये कसं आहे ना, तुम्हाला खूप क्युरियोसिटी लागते. तर मग मी काय केलं की व्हल्नरबिलिटीज फाइंड करायला सुरू केले मोठ्या मोठ्या जायंट इंटरनेट कंपनीजमध्ये. जसं नाही, पण आता हा जंप कसा झाला? आधी तुम्ही एकदम छोटे छोटे वेबसाईट वगैरेचे जेनरिक प्रोजेक्ट घेतले. हो, जनरिक प्रोजेक्ट घेतले. पण त्याच्यानंतर स्पेसिफिक सिक्युरिटी मध्ये फोकस, हा स्विच ऍक्च्युली नाही झालेला माझा. मला असं वाटतं की सायबर सिक्युरिटीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज, तुम्हाला प्रोग्रामिंगचं बेसिक नॉलेज जर हे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये काम करायला काही अवघड जात नाही. तर मग हे माझं पॅरलली चालूच होतं. पण पैसे देणारे, उत्पन्न देणारे गोष्टी काय होते तेव्हा, वेबसाईट बनवा, राईट. तर ते वेबसाईट त्याच्यामुळे बनवली. पण नंतर रिअलाइज झालं की मला सिक्युरिटी मधून पण पैसे कमवता येतात. मग तेव्हा जस्ट गुगलने काय केलं होतं की हॉल ऑफ फेम नावाचा एक प्रकार सुरू केला होता की तुम्ही आम्हाला आमच्या वेबसाईटवरती बग सबमिट करा आणि मग तुमचं नाव ह्या हॉल ऑफ फेमला जोडू. मग मी म्हटलं यार गुगलमध्ये कोणाला नाव नाही पाहिजे, बग बाउंटी. तर ते बग बाउंटी त्यांनी 2010ला डिक्लेअर केले की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला चालू करू. तर मग कॉलेजमध्ये असताना मग असे बग्स वगैरे सर्च करायला चालू केलं. तर मग ट्विटरमध्ये नाव यायला लागलं, गुगलमध्ये नाव यायला लागलं, सगळीकडे इथं नाव येत होतं संदीप कांबळे, फाउंड बाय संदीप कांबळे. यांनी ही व्हल्नरबिलिटी शोधली. तर मग मी काय करायचो, आर्टिकल पण पब्लिश करायला लागलो. मग त्याच्यात काय झालं की लोकांना कळायला लागलं, पूर्ण इंटरनेटवरती लोक वाचत होते की अरे हा प्रॉब्लेम फिक्स करायचा असेल तर ते संदीप कांबळेचा ब्लॉग फॉलो करा, हे बघायचं असेल तर ते डिटेल्स पब्लिश केलेले ते बघा. तर मी असे पेपर्स खूप सबमिट करायचो त्या टाइम मध्येच. तर मग सेकंड इयर, थर्ड इयर सगळं ऍक्च्युअली एज्युकेशन चालू असतानाच. येस. तर रात्रीचं काम तेच होतं माझ्याकडे, दिवसभर असाइनमेंट लिहून काढा आणि कॉलेजमध्ये मित्रांसोबत मग गळ्यात हात करून फिरा आणि रात्री बग शोधा, रात्री शिका, काय करायचं ते करा, पण एन्श्योर करायचं की आपण लाईनीवरती आहे ते बघण्यासाठी. तर मग ते गुगलमध्ये फाइंडिंग झाली, ट्विटरमध्ये झाले. जर तुम्ही आतापर्यंत जर बघितलं तर तुम्ही आतापर्यंत कोणते पण टॉप 5 किंवा 10 इंटरनेट कंपनीज बघा, त्याच्यात माझी व्हल्नरबिलिटीज आहेत त्या टायमाला. तर माझ्याकडं मला अशी व्हल्नरबिलिटी सापडली होती की ती, तुम्ही जर मला फक्त जीमेलचा आयडी दिला तर मी जीमेल रिसेट करू शकत होतो, पासवर्ड कोणाचा पण, 2010 साली. आणि त्याच्याबद्दल मी खूप मोठा आर्टिकल पण लिहिलं, डायरेक्ट जीमेल आयडीवर डायरेक्ट रिसेट. येस. तर ते खूप मोठा व्हल्नरबिलिटी होता. मग असं मला 60 व्हल्नरबिलिटीज भेटलेले आहेत, 60 गुगलमध्ये. आणि वेगवेगळे अजून व्हल्नरबिलिटीज वेगळे, ट्विटरचे वेगळे होते तेव्हा, आता एक्स झालं. फेसबुक पण जस्ट चालू झालं होतं तेव्हा 2010 साली. तर तेव्हा पण खूप सारे व्हल्नरबिलिटी बघितलेले आहेत. मी म्हणेल की जर कोणी सायबर सिक्युरिटीचा मुलगा असेल तर फेसबुकमध्ये मला एसक्यूएल इंजेक्शन भेटलं होतं त्या टायमाला. तर मला माहिती आहे. तर मग ते एसक्यूएल क्वेरी मध्ये डिपेंड करून त्याला करेक्ट. मग गुगलनी आणि बग बाउंटी जस्ट सुरू झाली होती, पैसे द्यायला सुरू केले त्यांनी. तर त्यांनी $500 पर बग दिले मला. मित्रांनो, बग बाउंटी गुगलचा प्रत्येक बगला $500. जर तुम्ही XSS क्रिटिकल व्हल्नरबिलिटी सबमिट करा, त्याच्यामध्ये वेगवेगळे लेवल असतात, राईट. हो, म्हणजे हाय सिव्हिरिटी वाले. करेक्ट. तर त्याच्यामुळे काय झालं, मी कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त स्पेंड करणारा मी झालो. मग ते डॉलर मध्ये कमाई चालू आणि कॉइन सगळे फ्लिप झाले टक्कन. आणि ज्या दिवशी मग मला घरचे 2000 पाठवायचे, तर मी घरच्यांना म्हटलं मला पाठवूच नका पैसे, मीच पाठवतो पैसे तुम्हाला. आता हे जे तू बग शोधायला लागला गुगलच्या प्रोडक्ट्स मध्ये, सगळ्यात पहिले केव्हा केलं हे तू काम? सेकंड इयर मध्ये, थर्ड इयर मध्ये? व्हेन वॉज इट? सो बेसिकली पहिली व्हल्नरबिलिटी जी मला सापडली आहे ती म्हणजे मी 10वीत असताना याहू मेसेंजर मध्ये. सो याहू मेसेंजर मध्ये एक बूटर नावाचा प्रकार असायचा. आणि जर समोरच्याचा आयडी भेटला तर तुम्हाला एवढ्या विंडोज पाठवता येते की त्याला ब्लॉक करता येतं. तर माझे मित्र बसायचे, गुड ओल्ड DDoS गुड ओल्ड. तर माझे मित्र, आम्ही सगळे लॅन मध्ये गेम खेळायचो. तर मला जे हरवत होते, मला याहू आयडी माहित होता, तर मी काय करायचो, माझ्या प्रोग्राम मध्ये ते टाकायचो डॉस, त्याचाच गेम बंद. अटॅक लाईक तो तिथून सुरुवात झाली. तेव्हा मला नव्हतं माहिती की हे व्हल्नरबिलिटी आहे, मला वाटायचं हे फीचर आहे. तर ते तेव्हा रिअलाइज झालं. मग ते त्याच्यानंतर 10वी, 11वी, 12वी मध्ये पण मला रिअलाइज नव्हतं. पण ते रिपोर्ट नाही केलं तू? नाही, रिपोर्ट नाही केलं, ते तसंच पडून होतं. यू जस्ट डिस्कवर्ड करेक्ट. हॅपन टू
फिगर इट आउट. आणि मग ते पण हे म्हणजे दिस वॉज नॉट अ पब्लिश वेल पब्लिश काहीच नव्हतं आणि तेव्हा काही नव्हतंच ना. राईट. सो बेसिकली तेव्हा जरी तुम्ही सायबर सिक्युरिटीची जर कम्युनिटी बघितलं खूप क्लोज नेट होते. तेव्हा काय असायचं ना की फोरम्स असायचे, ते पण अंडरग्राऊंड फोरम्स असायचे आणि त्याच्यातच सगळं डिस्कशन व्हायचं की ही व्हल्नरबिलिटी आहे, ते व्हल्नरबिलिटी आहे. तेव्हा माहित नव्हतं आम्हाला की हे असं काही डिस्कशन होतं. आम्ही जे काही वर्क करायचो ते आमचा जो एक छोटा ग्रुप असायचा त्याच्यासोबत आम्ही शेअर करायचो, बघायचं की हे प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्स असतात आणि तेव्हा कळायचं पण नाही की ही व्हल्नरबिलिटी आहे का काय आहे. आम्हाला वाटायचं की हो दिस इज लाईक फन, असं काय ना काहीतरी करायचं. मग इमेज पाठवली तर याव मेसेंजर क्रॅश होऊन जायचं. मग ते जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही यूज करायचं त्याचा. एक वेळेस काय झालं होतं की ज्या सायबर कॅफेत आम्ही बसलो तर सायबर कॅफे ओनरवाला फार दातं खाल्ला आमच्यावरती एका दिवशी. तर आम्ही विचार केला यार आम्ही केलं काय, म्हणलं हा आमच्यावर एवढं का चिडला. आम्ही तर रेग्युलर कस्टमर ना तुमचे, 5-5 रुपये देऊन बसतोय तासन तास. आणि तेव्हा BSNL वाले म्हणायचे की डाउनलोडला पैसे लागणार. मग डिसाईड केलं ठीक आहे आता आपण यांना थोडंसं सांगू, म्हटलं कसं काय करता येईल. आम्ही बनवला एक डाउनलोडर, ऑटोमॅटिक डाउनलोडर. ते टाकून दिलं डाउनलोडर आणि गेलो घरी निघून रागारागामध्ये. आणि मग त्यांच्यात तो ऑटोमॅटिक डाउनलोड सुरूच राहिलं दिवसभर. आणि मग नंतर मंथ एंडला कळालं की अरे खूप डाउनलोड झालं. नंतर त्यांना सांगून दिलं की अरे मीच केलं ते आणि मग त्यांनी मग म्हटले ठीक आहे राहू दे, म्हटले काही प्रॉब्लेम नाही. आमच्यात वाटाघाटी झाली सगळी. मग ते शांत बसले. तेव्हापासून मला माझा एक कम्प्युटर साईडला ठेवला त्यांनी तिथे त्या सायबर कॅफेमध्येच की हा नेटवर्कला कनेक्टेड नाहीये, तू इथंच बस आणि तू इंटरनेट वापर आणि माझा कस्टमर तसाच राहा. ते पण छानच होते म्हणा काका. ते त्यांना माहित नव्हतं जास्त कम्प्युटर वगैरे, पण ठीक आहे जमून गेलं त्यांच्यासोबत. नाईस. म्हणजे खरंच तुला सायबर सिक्युरिटीमध्ये इन जनरल भरपूर इंटरेस्ट होता आधीपासूनच होता, पण ते समजलं नाही की हे सायबर सिक्युरिटी आहे. सो इन शॉर्ट मला काय म्हणायचं की जर तुमची थॉट प्रोसेस तशी बिल्ड झाली तर तुम्हाला तसे गोष्टी मोडतोड करता येतं. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे सायबर सिक्युरिटीमध्ये. आणि हीच जी थॉट प्रोसेस बिल्ड झाली, रिव्हर्स थिंकिंग म्हणतो मी याला. जर तुम्हाला रिव्हर्स थिंकिंग करता आलं तर तुम्हाला एका माणसाने जर काही ऍप्लिकेशन डेव्हलप केलं असेल तर त्याच्यात काय काय प्रॉब्लेम शोधू शकता पॉझिटिव्हली, तर हे रिव्हर्स थिंकिंग हेल्प करते तुम्हाला. तर आज माझ्याकडे जवळपास आय थिंक 100+ एम्प्लॉई काम करतात. मेजॉरिटी लोक सगळेजण हेच काम करतायत आज की आमच्या कस्टमरला हॅक करणार, आमच्या कस्टमरला सांगणार की तुमच्यात हे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही इथे हे फिक्सेस लावा. तर मग ही थॉट प्रोसेस ह्या सगळ्यांना पण आता कळायला लागली. बिकॉज थँक्यू टू यूट्यूब, हे सगळे ब्लॉगर्स, हे सगळ्यांनी आता खूप डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आणि आमच्या टाइमला तेवढं हे काही नव्हतं. म्हणजे इट्स लाईक तुम्हाला पुस्तक ओपन करायचं, बघायचं पेजेसमध्ये कुठे काय काय आहे, कसं कसं दिलेलं आहे, आणि मॅन्युअल्स बघा, RFCs रीड वाचा, आणि मगच तुम्हाला कळणार की अरे हे प्रॉब्लेम असू शकतो. किंवा काम करता करताच कळलं की अरे हे प्रॉब्लेम असू शकतो. लाईक वन ऑफ द एक्झाम्पल आय विल गिव्ह यू विच इज अ रिअल एक्झाम्पल. 2012 साली मी जस्ट कॉलेजच्या बाहेर पडत होतो, तर तेव्हा मी छोटी ट्रेनिंग पण सुरू केली होती. मग मी ठरवलं की मला 4 विद्यार्थ्यांना शिकवायचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर मी 4 विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी म्हणून असं नाही की लाईक ठीक आहे मला जे माहिती आहे मी त्यांना ते शिकवणार टेक्निकल. तर मग त्यांना शिकवताच मला आयडिया क्लिक झाली की अरे इथे जर गुगलमध्ये मी जर अशी गोष्ट टाकली तर काय होऊ शकतं. मला सांगताच मग मी ते टाकलं आणि मला बग सापडला. सो बोलताच प्रोसेस डोक्यात चालली आणि मला तो बग टाकला आणि नंतर समजलं. आणि ती व्हल्नरबिलिटी होती तुमच्या गुगल सर्चमध्ये, जे आज मिलियन्स ऑफ लोक सर्च करतात. आणि त्यातल्या त्यात ती व्हल्नरबिलिटी होती डिड यू मीन त्या स्ट्रिंगमध्ये. तर मी अशी स्ट्रिंग बनवली, ते टाकल्यामुळे ते एक्सप्लॉइट बनलं आणि ते डिड यू मीन मध्ये एक्झिक्यूट झाला. आणि तो बग खूप कॉम्प्लेक्स होता, म्हणजे गुगलला भरपूर वेळ लागला फिक्स करायला तो. वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. आता इंजिनिअरिंग मध्ये ऑब्व्हियसली सिक्युरिटी वॉज युअर फील्ड ऑफ इंटरेस्ट, पण बाकी प्रोग्रामिंग वगैरे जे ट्रेडिशनल विषय असतात होते ना, किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बापरे मी तुम्हाला सांगतो M1 M2 M3 म्हणजे 40चाच अभ्यास केला आणि 40च पडले. गुड. सो नाही मला म्हणजे हा मुद्दा याच्यासाठी मांडायचा आहे की कधी कधी आपल्याला असं वाटतं की सगळ्याच विषयांमध्ये मार्क्स चांगले पाहिजे, पण याची गरज नाही. संदीप भाऊ याचं एक चांगलं ज्वलंत उदाहरण आहे की तुम्हाला ज्या फील्डमध्ये पॅशन आहे ना त्या फील्डमध्ये घुसा तुम्ही, डीप जा. बाकीचं मग तुम्ही वरवरचं जरी सर्व्हाइव्ह झाले तरी दॅट्स फाईन. आणि देर आर ह्यूज बेनिफिट्स टू बी रिप्ड विथ दॅट अप्रोच. कारण डीप नॉलेज आजकाल फार महत्वाचं झालंय. अनफॉर्च्युनेटली डीप नॉलेज हरवत चाललंय. आणि तुम्ही जेवढे डीप गेले त्याचाच कुठेतरी फायदा झाला. तर आता तुम्ही 3rd फोर्थ इयर मध्ये यू आर टेकिंग ऑल दिस साईड प्रोजेक्ट्स आणि थोडंफार वेबसाईट वगैरे किंवा बग बाउंटी वगैरे करायला लागले. पण त्याच्यानंतर कंपनी ही इमिजिएटली इंजिनिअरिंग झाल्यानंतर केलंय का, यू
डिड सम 9 to 5 स्टिंट ऑल्सो ट्रेडिशनल ऑफिस? माझी पहिली कंपनी जेव्हा मी लॉन्च केली ती होती F9 Pix. ते होतं फोटोग्राफर सोशल नेटवर्क. वा. हो, याचे इन्स्पिरेशन मार्क झुकरबर्ग भाऊ. अरे वा. तर मला असं वाटलं ओके लोकांना कनेक्ट करता. कॉलेज झाल्यानंतर का? कॉलेजचा मोमेंट लास्ट 2 महिने उरले होते तेव्हा मी ठरवलं होतं की अरे 2 महिने उरले करू काहीतरी, पैसे धंद्यापाण्याचं बघू काहीतरी म्हटलं. F9 Pix. F9 Pix. सो बेसिकली ते होतं फोटोग्राफर सोशल नेटवर्क. त्याच्यात एवढं काम केलं की न्यूज मध्ये आलो होतो आम्ही. त्याच्यात त्यांनी दिलं होतं की फ्लिकर ऑफ इंडिया म्हणून जेव्हा नाव दिलं त्यांनी, आणि आमच्याकडे खूप फोटोज याचे अपलोड व्हायचे डेली. सगळ्यांकडे नवीन कॅमेराज होते तेव्हा क्लिक करायचे, फोटो अपलोड करायचे. मग मला असं वाटलं की एवढ्या सगळ्या फोटोचं करणार काय, विका यांना, आम्ही प्लॅटफॉर्म देतो. तर मग ते दरवेळेस येऊन फोटो अपलोड करायचे लोक, आणि आम्ही पूर्ण अल्गोरिदम बनवला होता. ऑटोमॅटिकली ते बेस्ट फोटोज यायचे समोर, आणि लोक क्लिक करायचे, डाउनलोड करायचे. मग नंतर आम्ही मग पे वॉल लावला होता त्याच्यावरती. मग लोक पेमेंट करायचा पण प्रयत्न करायचे होते. बट लाईक यु नो लाईक लेसन लर्न, खूप सारे लेसन शिकतो आपण. तो मला बिझनेस कुठेतरी थांबावा लागला, आणि मग माझ्या मित्रांनी त्याला कंटिन्यू केला, आणि मग ते चालला बिझनेस सो फार. पण मी त्या बिझनेस मधून बाहेर आलो नंतर. ओके. पण तो अजून बिझनेस चालू आहे? तो नाही, तो बिझनेस आय थिंक त्यांनी रॅपअप केलेला असतो. कारण ऑनलाईन स्टोरेज आणि फोटो बिझनेस इज अ टफ बिझनेस टू बी. खूप टफ होता. प्रायव्हसी आहे, स्टोरेज आहे, देयर आर लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे 2012 ची गोष्ट ही. मग आम्हाला तो थांबावा लागला. 2013 पर्यंत मग आम्ही ते एक्सपेरिमेंट केला होता F9 Pix. ओके. आणि माझं तर फोकस सगळं सायबर सिक्युरिटी वरतीच होतं. सबकॉन्शियसली तेव्हा पण मला कळत नव्हतं की सायबर सिक्युरिटी मध्येच जायचंय मला, का नेमकं करायचं काय. मी पण सोचतच होतो स्वतःला की अरे करायचं काय. पण त्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे ना की लास्ट इयरला आल्याच्या नंतर सगळ्यांना जॉब भेटायला चालू होतो. सगळे जण म्हणतो अरे माझं पर्सिस्टंट मध्ये सिलेक्शन झालं, माझं इन्फोसिस मध्ये झालं, तुझं कुठे झालं. आम्ही असे 3 मित्र होतो, म्हणजे आम्ही 3 जणच खूप टेक्निकली होतो, तर आम्ही 3घांना पण जॉब नव्हतं. तर माझं तर डेफिनेटली 10वी-12वीत कमी मार्क होते म्हणून मी तर एलिजिबलच नव्हतो. मला त्यांनी बसूही नाही दिलं की कशाला बसला म्हणे, जा घरी. तर मग आमचे टीचर्स आणि मॅडम हसत होते, अरे हे एवढे चांगले पोरं आहेत आणि ह्यांनाच एलिजिबिलिटी नाहीये. तर मग असं करत दोघांपैकी आय थिंक एकाची एलिजिबिलिटी होती, तो बसला पण त्याचं पण नाही झालं. वी वर लाईक सरप्राईज. नंतर मग माझ्या डोक्यात प्रश्न पडला की अरे म्हटलं यार म्हणजे मी खरंच एलिजिबल नाही का, म्हणजे मी खरंच मला जॉब भेटणार नाही का. मी परेशान झालो. मग माझ्या वडिलांच्या डोक्यात म्हणजे काही गोष्ट फिरत होती गोल गोल की अरे काय होणार याचं, कुठे जाणार हा, काय करणार हा. माय गॉड. मग नंतर माझ्या डोक्यात बत्ती लागली, म्हणलं काहीतरी प्रूव्ह करावं लागणार आहे, नाही तर काय करणार माझं. डेफिनेटली माझं ते पैसे कमवायचं चालू होतं साईड बाय साईड, पण हे थोडी ना लॉंग टर्म आहे. दिस इज नॉट लॉंग टर्म. हा, तो म्हणजे तो असं काय म्हणता पॉकेट मनी सारखा खर्च निघत होता. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मग मी विचार केलं, जर मी ह्या आता कॉलेजमध्ये अशी कंपनीमध्ये जर माझं जॉब लागला तर सगळ्यांना असं वाटेल की हा काहीतरी केलं, तर ती कंपनी कोणती असेल. तर रोज गुगल ओपन करायचं, चला गुगलमध्ये ट्राय करू. गुगलमध्ये ऑलरेडी बग सबमिट करतोय मी. तर मी त्यांच्या न्यूयॉर्कच्या पोस्टवरती गेलो, त्यांना म्हटलं तिथं जॉब सबमिट केला मी, मला हे माझा रेझ्युमे आहे, मी जस्ट पास होतोय आता काही वर्षानंतर, आणि सबमिट केलं रेझ्युमे. आणि एका हफ्त्यानंतर मला मेल आला त्यांच्या ऑफिसमधून, न्यूयॉर्कच्या ऑफिसमधून मला आला. कारण मी त्यांना सगळं लिस्ट पाठवली माझी, मी काय काय फाइंडिंग केलं, कुठे कुठे काय काय केलं तुमच्या गुगलमध्ये, तर तुम्ही मला अपॉर्च्युनिटी द्या तुमच्या सिक्युरिटी मध्ये. त्यांनी मग मला रिस्पॉन्ड केलं. मग त्यांचे मी 3-4 लेवल इंटरव्ह्यू केलं, सगळं झालं, आणि त्यांनी मग मला एक फायनल मेल आला की तुम्ही सिलेक्ट झाले गुगलमध्ये. वा. तेव्हाच्या टाइमला मी 2 मिनिटं विचार केला, अरे खरंच झालं की गुगलमध्ये. आणि मग माझ्या किशोरला फोन केला, अरे म्हटलं किशोर गुगलमध्ये झालं, मी चाललो म्हटलं US ला आता. तो म्हटला बरं ठीक आहे बघू म्हटलं काय होतं ते. कारण आमचं किशोरचं माझं 3rd इयरलाच ठरलं होतं की काहीतरी बिझनेस करू आपण. तेव्हा मी विचार काय केलं होतं की माझी स्वतःची लायबिलिटी काय, आज काहीच नाहीये. म्हणजे मी इथून जरी हरवलो तर कोणच बघणार नाही, माझे आई वडील बघतील मला. बरोबर. तर माझी लायबिलिटी काहीच नव्हती. किती पैसे कमवणार काहीच नव्हतं, किती रिस्क होईल काहीच नव्हतं. तर मग काय करायला पाहिजे, तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे. बरोबर. तर मग तेव्हा मी डिसाईड केलं होतं की अरे आपण बिझनेसच करायचा आहे. ऍक्च्युअल जेव्हा डिसिजनच्या टाइमला आलं तेव्हा मी लेट गो केली ती ऑफर. गुगलला मेल केला की लाईक सॉरी मी नाही करू शकत, आणि तो पॅकेज खूप तगडा होतं. नाही म्हणायला माझं म्हणजे असं दगड ठेवून नाही म्हणावं लागलं. पण ह्या दगडामुळे काय झालं की घरचे अजून परेशान. मी तेच विचारणार होतो, घरच्यांचा काय प्रश्न. गुगल सारख्या कंपनीला तू म्हटले यार, ते पण न्यूयॉर्क मध्ये. घरचे म्हटले की पहिली गोष्ट घरच्यानंतर ते गुगल माहित नव्हतं, कारण ते त्यांना माहिती होतं मोठी कंपनी आहे कोणती तरी. जॉब लागणं महत्वाचं होतं. घरचे परेशान, म्हटलं यार याला जॉब लागला तरी करत नाही, नेमकं करायचं काय याला. मग वडील म्हटले बॉस काय झालं नाही तर MSCB. म्हटलं ठीक आहे, म्हटलं यार MSCB यायचं आहे आता, काय नाही झालं तर. मग पप्पांना म्हटलं की इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर फक्त 2 वर्ष द्या म्हटलं, मला काहीतरी करू द्या म्हटलं 2 वर्ष. तसे तुम्ही मला पैसे पाठवतायच म्हटलं, थोडंफार मी पण असे कमी करायला लागलं म्हटलं, टेन्शन नका घेऊ म्हटलं, 2 वर्ष द्या. 2 वर्षात जर काय नाही झालं
तर मी तुमच्या मनाप्रमाणे करतो सगळं. तेव्हा मग वडिलांना थोडा आला कॉन्फिडन्स, ठीक आहे 2 वर्षाचा टाइम देऊ आपण मुलाला, बघू काय होतं ते, जे काय असेल ते ऍडजस्ट करता येईल. मग त्याच्यात हे F9 पिक्स सुरू झालं. मग ते बंद पडलं. मग F9 पिक्सच्या वेळेस मी मुंबईत होतो राहायला. मग मुंबईतून मला पुन्हा वापस संभाजीनगरमध्ये यावं लागलं. आणि माझ्या मित्राचं तर ते ऑफिस वगैरे त्यांचं होतंच, तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये कम्प्युटरवर बसून काहीतरी काम करत बसायचो टाइमपास आपलं. तेव्हा मात्र मग रोज मी विचार करायचो की मी हे काय केलं म्हणून. माझं सगळं चांगलं चालत होतं, तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तर मी सगळं डिस्टॉर्ट केलं का. मी स्वतःला खूप क्वेश्चन करायला चालू केलं. मी फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ लागलो हळूहळू की अरे हे काय केलं, म्हणजे गुगल का सोडलं, किंवा अजून काही ऑपॉर्च्युनिटी होती मला US मधून पण, ते पण मी सोडून दिलेलं होतं. हे काय केलं. पण किशोर पण होता ना तिथे सोबत माझ्या, त्याचं माझं डिसिजन झालं होतं की आम्ही काही ना काहीतरी करू आपण. तो पण सांगायचं की अरे ठीक आहे, यू जस्ट गिव्ह युअर थॉट प्रोसेस. आणि मग जवळपास वर्षभर तर गेलं माझं की नुसतं विचार करण्यात की नेमकं करू काय मी आता. पण त्या एका वर्षामध्ये मात्र मी एक गोष्ट सोडली नाही की माझं पॅशन कंटिन्यू ठेवलं. मग मी तेव्हा मी पेपर लिहायचो अजून डिटेलमध्ये. आणि मग नंतर मी असंच एखादं सांगून दिलं की अरे मी ओपन फॉर प्रोजेक्ट्स, काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स करतो सायबर सिक्युरिटीमध्ये. मग एकाने मला पेन टेस्टिंगचा प्रोजेक्ट दिला, तो सक्सेसफुल झाला त्याच इयर एंडला. दुसऱ्याने दिला, तो पण सक्सेसफुल झाला. तिसरा दिला, तो पण सक्सेसफुल झाला. प्रोजेक्ट म्हणजे कसे काय असतात. तो प्रोजेक्ट म्हणजे बेसिकली तुमचा आता ऍप्लिकेशन प्रोडक्शन सर्व्हरला येणार किंवा लाईव्ह होणार लोकांसाठी, तर त्याच्या आधी लोक काय करतात, टेस्ट करण्याचा प्रयत्न करतात. पेन टेस्टिंग करणार की बाबा ह्याच्यात व्हलनरबिलिटी आहे का, ह्याच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत का, बेस्ट प्रॅक्टिसेस चुकल्यात का, काही हॅक होऊ शकतं का. तर मग तो टेस्ट करायला लागलो मी. तर मी बसल्या बसल्या हे विचार करत करत आपलं माझं तर रुटीन होतं, सबकॉन्शियस मध्ये पडलेलं होतं. तर मी करत करत देत राहायचो, सबमिशन करत राहायचो. मग 1, 2, 3, 4, 5, 6 प्रोजेक्ट वर्षभरापर्यंत झाले. खूप चांगले प्रोजेक्ट एक्झिक्यूट केले. माझा पोर्टफोलिओ क्रिएट झाला. नंतर किशोरला बोलता बोलताच म्हणलं अरे 10 केलं. किशोर म्हणला हेच आहे म्हटलं आपलं, आपण कंपनी फॉर्म करू म्हटलं, तू प्रोप्रायटरी फॉर्म कर म्हटलं. मग आम्ही प्रोप्रायटरी फॉर्म केली तेव्हा. व्हेरी नाईस. तर आता जेव्हा हे कंपनी स्थापन करायचा विचार केला तर तो तिथेच छत्रपती संभाजी महाराज नगर मध्येच आमचं डिसाईड झालं. पॅरासन हाऊस म्हणून आमचं ऑफिस आहे, ते आठवतो पण आता पण. तिथेच आम्ही फायनलाइज केलं. आणि हे जे आधीचे जे छोटे मोठे प्रोजेक्ट होते ते तिथेच करायचो आम्ही. पण तेव्हा ऑनलाईन तुमचं प्रेझेन्स काही नव्हतं. ऑनलाईन असं वेबसाईट वगैरे काही नव्हतं. माझंच फक्त एक कसं नेटवर्क होतं छोटंसं, त्या नेटवर्क मधून सगळ्या गोष्टी व्हायच्या. नाईस. तर मग तिथे कंपनी स्थापन केली. आणि मग आज पण कंपनीचं तिथंच आहे आमचं ऑफिशियल रजिस्टर्ड ऑफिस तिथेच आहे का. तिथेच आहे. वा. कारण सगळ्यांना वाटतं ना रे IT म्हणजे पुण्यात तिकडे वगैरे. तर मग मला प्रॉब्लेम नव्हता की इथे बसून काम करायचं, मोठं करायचं का पुण्यात बसून. पण आता मला लागत होते लोक. बरोबर. की आता ठीक आहे, मला एकट्याने 3 प्रोजेक्टच होत आहेत, 4 नाही होत आहेत. आय नीड मोर पीपल. तर तेव्हा कसं होतं, सायबर सिक्युरिटीमध्ये कोणीच नव्हतं. फार कमी होते, फार कमी, किंचित लोक असणार. आणि असले तरी खूप इंडियाच्या कोपऱ्यात होते ते. आणि तेव्हा असं विचार होतं की सोबत बसून काम करायचं, पण ते युजली ट्रॅव्हल नव्हते करत. तर मग मी डिसाईड केलं की ठीक आहे, आपण जे काही ट्रेन केले होते मुलं त्यांना आपण बोलू आणि मग त्यांच्यासोबत बसून काम करू. त्यांच्यासोबत ट्रेनिंग झाली. मग ते आले, मग त्यांना प्रोजेक्टबद्दल मी इन्फॉर्मेशन द्यायचो, ते शिकले. मग त्या प्रोजेक्टमधून ते माझे रिप्लिका झाले. मग ते ऍक्च्युअली एक्झिक्युशन करायला लागले आणि मी फक्त कस्टमर मॅनेज करायला लागलो. किंवा त्यांच्यासोबत पण कधी मध्ये बसून मी एक्झिक्युशन करायचो. आम्ही रात्री 2-2, 3-3, 1-1 वाजेपर्यंत आम्हाला टाइम कळायचं नाही, काहीच कळायचं नाही. आणि त्यांच्यासाठी पण हा जॉब नव्हता, त्यांच्यासाठी पण हे समथिंग दे वॉन्ट टू डू इट बाय पॅशन. तर आम्ही असं बसून प्रत्येक कस्टमरला क्वालिटी सबमिशन करायचो. कस्टमर खुश व्हायचे खूप. मग असं करत करत एक कस्टमर भेटला आम्हाला. तो होता बँक, कुवेत बँक. तो आमचा सगळ्यात मोठा कस्टमर त्या टायमाला होता. कुवेत बँक. येस, आता पण नाव आठवतं मला. आणि त्या बँकमध्ये आम्हाला व्हलनरबिलिटी सापडले एवढ्या क्रिटिकल की आम्ही स्विफ्ट पासून आणि ह्या जे ट्रान्झॅक्शन रिलेटेड सगळ्या गोष्टी होते त्या लेवलपर्यंत आम्हाला ऍक्सेस भेटला होता. आणि मग ते लेवलचा ऍक्सेस आम्ही त्यांना डेमॉन्स्ट्रेट केला. तेव्हा ते म्हणजे भयंकर खुश झाले आणि त्यांनी मग कंटिन्युअस प्रोजेक्ट देत गेले. आणि आत्ता पण तो आमच्याकडे तो कस्टमर आहे. म्हणजे जवळपास 6-7 वर्ष झालं आम्ही त्यांना कंटिन्युअस सर्व्हिस देतोय आता. वा. तो कस्टमर भेटला. मग मला क्लिक झालं. किशोरला बोललो मी, अरे आता ट्रेन पकडावं लागेल आणि पुण्याला जावं लागेल, कारण आपल्याला अजून लोक लागणार आहे. तर मग 2016ला आम्ही पुण्यात एंट्री मारली. 2016ला आम्ही अशी कंपनी फॉर्म केली जे लोक कस्टमरच आम्हाला पैसे देत होते आणि आम्ही आमच्या कस्टमरवरती जगत होतो. आम्हाला कोणाचे फंड्स लागलेच नाही. आणि आज पण आमची कंपनी फुल्ली बूटस्ट्रॅप कंपनी आहे, ज्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की आम्हाला कधीच व्हेंचर कॅपिटलिस्ट लागला नाहीये, कधी लोन उचललं नाही आम्ही, काहीच न करता. इट्स ओनली अबाउट डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू द कस्टमर. आणि ते दिल्याच्या नंतर तुम्हाला जे रिटर्न येतात तर ते रिटर्न घेतल्याच्या नंतर तुम्हाला काही करायची गरजच नाही पडत. आज पण नाहीये, पण इन फ्युचर लागणारच आहे. कारण जेव्हा तुम्ही अमेरिकेत येतात तर तुम्हाला माहित आहे इथं ग्रोथ रेटसाठी बर्न रेट खूप जास्त असतं. तर मग त्यासाठी आम्ही पुढे करू फ्युचरमध्ये प्लॅन, पण आता सध्याला तरी आम्हाला गरज नाही पडली अजून. व्हेरी इन्स्पायरिंग. स्केलिंगसाठी इंडियामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज मी नेहमी ऐकतो ते म्हणजे लेबर.
इंडियामध्ये रिलायबल लेबर मिळणं जरा अवघड आहे. एस्पेशली आता हे फील्डच कसं एकदम निश आहे, राईट? लाईक इट्स लाईक सच अ नॅरो फील्ड. करेक्ट. कारण लोक मिळणार कसं? लोक ज्या कॅलिबरची तुला पाहिजे ती सापडणं, मिळाल्यानंतर त्यांना ट्रेन करणं. इंडियामध्ये ॲट्रिशन हा फार जास्त आहे. तर हे चॅलेंज कसं होतं इंडियामधलं, ग्रोथ आणि स्केल? प्रत्येक स्टेजमध्ये ना हे चॅलेंज वेगळं आहे माझ्यासाठी. सो जेव्हा आम्ही 10 लोकांचे होतो तेव्हा तो चॅलेंज वेगळा होता, 50चे होतो तेव्हा वेगळा, आता 100चे आहे तर तेव्हा आता चॅलेंज कम्प्लिटली वेगळा आहे. पण फॉर्म्युला खूप सिम्पल आहे आमच्यासाठी. जेव्हा पण आमच्याकडे लोक येतात, तर तुम्ही जर विचार केला असेल की मी जेव्हा पहिल्यांदा चालू केलं तेव्हा फ्रेशर्स होते आमच्याकडे. आज पण आम्ही तोच फॉर्म्युला वापरतो की फ्रेशर्सवरती जास्त भरोसा ठेवा. त्यांना तुम्ही ग्रूम करा, त्यांना शिकवा, त्यांना मेंटॉर करा आणि मेंटॉर करून त्यांना बनवा. आणि हेच 4 वर्षाच्या नंतर तुम्हाला मुलं दिसतील आमच्या कंपनीमध्ये पण आज काम करताना. तर ती सायकल एवढी छान एक्झिक्यूट झाली आमची की कल्चर आमचं चांगल्या लोकांसाठी चांगलं बनलं. आणि ज्यांना सगळ्यांना खुश करू शकत नाही, ज्यांना निघायचे त्यांनी निघाले पण बाहेर, पण ज्यांना बनायचे ते बनले पण, आणि जे निघालेत ते पण आज खूप टॉपवरती गेलेले आहेत. आणि आम्ही असं म्हणतो की 3 वर्षाच्या वर जर तुमच्यासोबत कोणी असलं तर हे तुमचं खूप चांगलं गुड लक आहे आणि तो तुम्हाला बोनस आहे ॲज अ कंपनी. ठीक आहे. आणि तो तुमच्यासोबत राहतोय म्हणजे ती काहीतरी कमिटमेंटमुळे राहतोय तुमच्यासोबत. तुम्ही काहीतरी कमिटमेंट दिली किंवा घेतली किंवा दोघांचं एक छान सिंक्रोनायझेशन झालं, त्याच्यामुळे आज ते लोक तुमच्यासोबत काम करतायत. नाहीतर मग जसं तुम्ही म्हटलं ॲट्रिशन रेट खूप भयंकर आहे. तो राहतो कधी, जेव्हा त्या माणसाला त्या कंपनीमधून काही भेटत नाही किंवा कंपनीला त्याला काहीतरी भेटत नाही, तेव्हाच ॲट्रिशन रेट एकदम सुपरफास्टवरती जातो. तर मग हा फॉर्म्युला सध्याला तरी आमच्यासाठी काम करतोय 100 लोकांपर्यंत. याच्या पुढे बघू अजून काय नवीन चॅलेंज येतं का. वा, व्हेरी नाईस. तर आता थोडंसं आपण आपला दिशा चेंज करूयात आणि वळूयात एक्स्ट्रॉर्डनरी व्हिजाकडे. अमेरिकेतला प्रवास कसा झाला आणि ह्या व्हिजा मागची स्टोरी काय? बेसिकली O1 व्हिजा हा नेमका प्रकार काय? O1 व्हिजा म्हणजे हा आहे एक्स्ट्रॉर्डनरी ॲबिलिटी व्हिजा. जर एक सोप्या भाषेत सांगायला गेलं तर कलाकार आहे आणि त्यांनी खूप छान काम केलेलं आहे तर त्याला हा O1 व्हिजा अमेरिका देतो. स्पोर्ट्समध्ये हा रणजी हा इंडिया टीमसोबत खेळतात तर हा तुम्हाला व्हिजा मिळतो. ऑन्टरप्रेनरशिपमध्ये तुम्ही खूप छान जास्त काम केलेलं आहे, जसं पेपर सबमिशन्स केलेले आहेत, फोर्ब्समध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि रेव्हेन्यू ग्रोथ खूप फास्ट केलेली आहे, तर ते सगळं ॲनालिसिस करून तुम्हाला हे एक्स्ट्रॉर्डनरी ॲबिलिटीचा व्हिजा देतात. जजिंग करावं लागतं. तशी 7-8 क्रायटेरियाज आहेत ऑन्टरप्रेनरसाठी आणि बाकीच्या लोकांसाठी पण आहेत. हे 8 क्रायटेरिया तुम्ही जेव्हा पास करसान तर तेव्हा तुम्हाला हा ॲज अ एक्स्ट्रॉर्डनरी ॲबिलिटी व्हिजा म्हणून देतात. ते पण 3 वर्षासाठी भेटतो तुम्हाला. अच्छा. आणि ह्या व्हिजावर येऊन तुम्ही इथे नोकरी करू शकता? हा, कंपनी उघडू शकता? नाही, हा व्हिजा घेऊन म्हणजे ह्याचा पर्पज असा आहे या व्हिजाचा की तुम्ही ते कंपनीसाठी एक एक्स्ट्रॉर्डनरी पर्सन म्हणून इथे येताय आणि ह्या कंपनीसाठी काम करताय, ह्या कंपनीला वरती घेऊन जाण्यासाठी, तरच हा तुमचा व्हिजा येतो. तुम्ही दुसऱ्या कंपनीसोबत काम नाही करू शकत. मग ती कंपनी सेम कंपनी तुमची स्पॉन्सर करणार, म्हणजे तुमची स्वतःचीच कंपनी तुम्हाला स्वतःला स्पॉन्सर करणार आणि तुम्ही इथं ॲज अ एम्प्लॉय म्हणून काम करा. ओके. तर O1 व्हिजा हा अजून इथे एक एंटरप्रेन्योर्स व्हिजा असतो, राईट? बिझनेस व्हिजा. तो वेगळा व्हिजा, राईट? वेगळा. तो $1 million. हां, त्याच्यात तुम्ही काहीतरी इन्व्हेस्ट करावे लागतं तुम्हाला. $1 million. आणि मग तुम्हाला तो बिझनेस व्हिजा भेटतो. एक्झॅक्टली. पण O1 व्हिजामध्ये तशी इन्व्हेस्टमेंटची काही गरज नाही. नो इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला तुमची क्रेडिबिलिटी, तुमच्या कंपनीची क्रेडिबिलिटी दाखवावं लागतं आणि ती क्रेडिबिलिटी भेटल्याच्या नंतर ते लोक इव्हॅल्युएट करतात. आणि 8 क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये. त्याने 3 वर्ष तुम्ही म्हटलं ते. हा, ते 3 वर्ष तुम्हाला भेटतं. 3 वर्षानंतर रिन्यू पण करू शकता तुम्ही. किती रिन्यू करू शकता? अगेन 3 years, नेक्स्ट 3 years. ओके. पण तोच तर होपफुली ग्रीन कार्ड वगैरे. हा, सो द बेस्ट पार्ट इज लाईक म्हणूनच मी O1 ला अप्लाय केलं. तसं एक गोष्ट मी शिकलोय माझ्या मित्रांकडनं पण, की जेव्हा तुम्ही H1B वरती येता, L1 वरती येता, तर तुम्हाला एक प्रेशर राहतं, एक सोसायटी प्रेशर पण म्हणू शकता आणि एक तुमचं एक्झिस्टन्सचं पण एक प्रेशर असतं की उद्या चलून कोणी पण तुम्हाला गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की नाही तुम्ही आता झालं तुमचं, तुम्ही वापस जा, तुम्हाला वापस जावं लागेल. मग मी विचार असा केला की ठीक आहे O1 व्हिजा करू. फायनली O1 भेटला. 2022 मध्ये आलो आणि नंतर मग मी EB1 ला प्रिपरेशन चालू केली. EB1 इज लाईक ग्रीन कार्ड आहे, तर मला ते EB1चं पण माझं अप्रुव्हल आता झालेलं आहे. तर मग असं होऊन जातं की द मोमेंट तुमच्या हातात ग्रीन कार्ड हातात आलं, तुमचं एक सायकोलॉजिकल स्टेबिलिटी येऊन जाते
राहते तुमच्या डोक्यामध्ये की अरे आता आरामशीर काम करायचं, आपल्याला एवढं टेन्शन नाही घ्यायचं, तर विजाचं टेन्शन नाही. विजाचं टेन्शन नाहीये. अदरवाईज माझे शॉर्ट टर्म वाले पण प्लॅन होते, लाईक L1 घ्या, थोडंसं काम करा, नंतर बघू मग ग्रोथ किती होते काय होतं त्याच्या हिशोबाने. तर फॉर्च्युनेटली आम्ही इथं आल्यापासून जवळपास 160% आमची ग्रोथ झालेली आहे. अरे वा, व्हेरी नाईस. हा, म्हणजे एका वर्षामध्ये. सो लाईक आय सेड, आम्हाला कस्टमर इंडियापेक्षा बाहेरचे जास्त भेटले. बरोबर आहे, फील्डच तसं आहे. फील्डच तसं आहे. आणि मला नेहमी क्वेश्चन पडायचा आणि नेहमी मला क्वेश्चन पण विचारायचे आमचे पियर्स की अरे संदीप, तू इंडियात बसून कस्टमर कसे आणला तिकडचे. मग मी त्यांना सांगायचो नेहमी, अरे इट्स ऑल अबाउट डिलिव्हरिंग व्हॅल्यू, पेपर सबमिशन, रेफरल्स अँड ऑल दॅट. असं झालं की कस्टमर जास्त इकडे जास्त झाले, नाईट शिफ्ट खूप वाढली इंडियामध्ये. मग माझी बरोबर आहे, नवीन नवीन लग्न झालं, बायको माझी हे करतात काय नेमकी, तिकडेच राहतात जास्त. मग ती मला फार क्वेश्चन विचारायची, अरे थोडं घरी या, थोडा टाइम. हे ट्रान्झिशन पण खूप महत्वाचं होतं, घरच्यांचं समजून घेणे आणि बघणे. मग त्या गोष्टी रिअलाइज झाल्या मला की ओके, माझा कस्टमर बेस तिकडे म्हणून मी जास्त ऑनलाईन रात्री आहे. नंतर ह्या गोष्टी रिअलाइज झाल्याच्या नंतर मग मी डिसाईड केले की ओके, व्हॉट इफ आय गो क्लोजर टू माय कस्टमर, म्हणजे कस्टमरच्या जवळ जर गेलं तर काय होईल, आणि माझा सध्याचा रोल काय ॲज अ 100 एम्प्लॉई ज्या कंपनीमध्ये जिथं मी आज गोष्टी पुढे लीड करतोय, तर माझा रोल काय. माझा गोल असा आहे की कंपनीसाठी मोठे डोअर ओपन केले पाहिजे, जेणेकरून इंडियामध्ये अजून अपॉर्च्युनिटी ओपन होतील, आपल्या गावात अपॉर्च्युनिटी ओपन होतील, किंवा जिथे पण आमच्या ऑफिसेस आहेत. आज आमचे ऑफिसेस ऑस्टिनमध्ये, दुबईमध्ये आणि पुण्यामध्ये आहेत. या 3 ठिकाणी आमचे ऑफिसेस आहेत. तर तिथे आपल्याला अजून कस्टमर बेस कसा वाढवता येईल त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आणि मग इथे येऊन आम्ही जवळपास 3 ते 4 कस्टमर ऑलरेडी नवीन ऍड केलेले आहेत ह्या ऑस्टिनमध्येच जिथे मी राहतोय. आणि तिथून मग आम्हाला रिअलाइज झालं की ओके, इथे जर तुम्ही कस्टमरच्या जवळ असणार तर तुमचं काम फार इझी होऊ शकतं. बरोबर. आणि त्यातल्या त्यात इथलचे लोकल सपोर्ट पण तुम्हाला भेटेल. बरोबर. सो मग इथली जी कंपनी आहे ती ऑस्टिनमध्येच इनकॉर्पोरेटेड आहे. ओके, नाईस. ऍक्च्युली आहे डॅलावरमध्ये, पण आमचं ते फॉरेन सर्टिफिकेशन पण आहे जे इथं आहे. बरोबर. सो कंपनी ऑस्टिनमध्ये. तर मग जेव्हा तुम्ही ओवन विजा घेऊन आले तेव्हा ऑस्टिनमध्येच? ऑस्टिनमध्ये. तर हे 2022 ची गोष्ट आहे. हो, 2022 मध्ये जून मध्ये आलो मी इकडे. ओके. आणि तेव्हा ऑलरेडी ऑस्टिनमध्ये लोक कामाला होते का कंपनीमध्ये? तेव्हा मी एकटाच होतो. आणि आल्या आल्या मी फार परेशान होतो, कारण मला असं वाटलं होतं की खूप इझी असणार आहे सगळ्या गोष्टी करत, कारण मी युजली खूप ट्रॅव्हल करायचो. पण तेव्हा मला रिअलाइज झालं, मी तेव्हा बिझनेस पर्पजसाठी यायचो, तर सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी सेट करून यायचो. पण इथं आल्याच्या नंतर मग मला कळालं की जर्नी फार टफ असणार आहे. इंडियामध्ये मी खूप स्टेबल होतो, इंडियामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या, आणि आय वॉज लिव्हिंग रिअली गुड लाईफ, म्हणजे खूप छान चालत होतं इंडियामध्ये. पण सडनली जेव्हा तुम्ही अमेरिकेत येता तर ते पूर्ण मी 0 डाऊन झालो होतो. सो माझी लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली होती, लाईक फ्रॉम दिस टू लाईक दिस. म्हणजे मग मला आठवायला लागलं की मी 2014 मध्ये असं होतो मी, म्हणजे मी आता जसं आहे तसं 2014 मध्ये मी विचार करत होतो की मग याचा अर्थ असा झाला की मी 0 डाऊन झालेलो आहे. आणि द मोमेंट 0 डाऊन झालं तेव्हा मला मजा यायला लागली अजून, अरे नवीन चॅलेंजेस आहेत, नवीन गोष्टी आहेत. हेच प्रॉब्लेम माझा इंडियात काय होतं ना, की मी थोडासा आय वॉज फिलिंग म्हणजे क्रूज मोड मध्ये गेलोय, आरामशीर चाललंय, ओके प्रोजेक्ट्स येत आहेत, कस्टमर येत आहेत. नंतर चॅलेंज नव्हतं काही. आणि मग हे इकडे आल्यापासून लगेचच रिअलाइज झालं की हे चॅलेंजिंग आहे, हे पाहिजे आपल्याला अजून एकदा. तर मग हे काय झालं ना, रिइन्व्हेंटिंग युअर सेल्फ झालं माझ्यासोबत. तर आम्ही सध्याला अजूनही प्रोसेसमध्ये आहे की स्वतःला रिइन्व्हेंट करतोय आम्ही. आणि ऑस्टिनमध्ये मग आम्ही जवळपास 2 एम्प्लॉय हायर केले, ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्टला असे मिळून टोटल आम्ही आता 4 लोक होणार आहे. नाईस, व्हेरी नाईस. टेक इंडस्ट्री अमेरिकेमध्ये बे एरियामध्ये प्रिडॉमिनंटली आहे, आणि थोडाफार आपलं ईस्ट कोस्टमध्ये पण आहे, न्यूयॉर्क वगैरे साईडला, बॉस्टनला. तर ऑस्टिन का निवडलं तू? ऑस्टिन नाव खूप आवडलं. तो आपण ऐकायचो ना, तो WWE मध्ये स्टीव्ह ऑस्टिन. खूप छान वाटलं मला नाव ऐकून. ते कारण नव्हतं म्हणा, कारण असं होतं की जेव्हा मी रिसर्च करत होतो की व्हॉट आर द बेस्ट सिटीज टू बी लिव्ह इन US, असं गुगलमध्ये टाकल्याच्या नंतर मला कळायचं की ऑस्टिन सध्याला टॉपवरती आहे. लोक खूप मायग्रेट होत आहेत कॅलिफोर्नियामधून आफ्टर कोविड आणि बॉस्टनमधून. पण बिझनेस पर्स्पेक्टिव्हमध्ये जर विचार करायला गेलं तर माझा मेन गोल इकडं असं होतं की नेटवर्किंग करायचं, लोकांना भेटायचं, बोलायचं, बिझनेस बद्दल सांगायचं. पण जास्त कस्टमर बेस वेस्ट कोस्टला आहे, ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टला आहे, दोन्ही त्याच साईडलाच आहे. सेंट्रलला कोणीच नाही आमचं. तर ही पण एक ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे होती की सेंट्रलला मला काहीतरी बिल्ड करता येईल. पण जसं तुम्ही म्हटलं ना की अरे मायग्रेशन होत आहे, खूप सारे कॅलिफोर्नियाचे लोक इकडे येत आहेत, ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्टचे लोक येत आहेत. तर मला काय वाटलं की अरे जर हे लोक येत असेल तर ह्यांना पण नेटवर्किंग करायचे असेल. मग तेव्हा मी विचार केला की ठीक आहे, ऑस्टिनचं वेदर छान आहे, ऑस्टिनमध्ये खूप सारे मराठी लोक पण आहेत, ऑस्टिनमध्ये अमेरिकन भाऊ आहेत ऑस्टिनमध्ये. अजून काय पाहिजे. आणि खूप सारे लाईक मित्रमंडळी पण 1-2 अजय कॉलेजमधले निघाले इथे. अच्छा. हा, तर मी खूप खुश झालो. मग म्हटलं ठीक आहे, डन. मग आम्ही ऑस्टिन हे पर्सनल अँगल
बिझनेस अँगल हे दोन्ही मॅच झाले आणि मग म्हटलं ठीक आहे ऑस्टिनला जाऊ आपण. आणि आम्ही ह्युस्टनला ऍक्च्युली लँड झालो. तिथे माझा मित्र आहे निखिल शिंदे म्हणून त्यांच्या घरी होतो आम्ही राहायला. आणि एक हफ्त्यात त्यांनी मला खूप गायडन्स दिली की अरे तुला असं काय गोष्टी बघावं लागतील ॲज अ फॅमिली वगैरे कसं काय करणार आहे. मग त्यांनी मला हेल्प केलं. आल्या 10 अपार्टमेंट्समध्ये गेलो, व्हिजिट केलं. त्यातलं एक अपार्टमेंट मला माहिती होतं की इथंच जाणार आहे म्हणून मी तिथं जाऊन मग आम्ही सेटल झालो 1 वर्षासाठी. आणि मग 1 वर्षाच्या नंतर मला वाटायला लागलं की थोडंसं लाईफमध्ये काहीतरी गजब करावं लागेल. तर मग बायकोला म्हटलं की चल घर घेऊ म्हटलं आपण. मग रिअल इस्टेटमध्ये मग तिला सांगितलं. ती म्हणली 1 वर्ष येतात आणि तुम्ही घर घेता म्हणजे काय करायचं, काय प्लॅन चाललंय तुमचं. मग तिला सांगितलं नाही म्हटलं आता आपण घर घेऊ म्हटलं. वीरेनला पण खेळायला मजा येईल, लोक वगैरे भेटतील, दुसरे काहीतरी अपॉर्च्युनिटीज भेटतील आपल्याला. आम्ही घर घेऊन टाकलंय. ऍक्च्युली जगायचं होतं की कसं आहे, जसं पुण्याची लाईफ होती मला तशीच लाईफ हिला इकडे US मध्ये मला द्यायची होती. म्हटलं ठीक आहे लेट्स टेक अ रिस्क, काय फरक नाही पडणार म्हटलं आपल्याला. पण ते घर फायनल केलं. थोडी स्पेस मिळते थोडी स्पेस मिळते. तुमच्या ह्या प्रवासात भरपूर असे म्हणजे इझी ऑप्शन्सही होते. जसे गुगलचे जॉब ऑफर आहे राईट, किंवा मग बट यू ऑलवेज तुम्ही त्याच्यातला तीच वाट नेहमी निवडली जी तुम्हाला ती अंतकरणातून ती हवी होती. बरोबर. ओके, हे एक विशेष गोष्ट वाटते तुमच्या स्टोरीमध्ये. म्हणजे थोडंसं ऑलमोस्ट लाईक आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग किंवा म्हणजे बिईंग ट्रू टू युअर कॉलिंग. करेक्ट. मला जे हवं आहे ते मी करणार आहे. मी असं त्या वरच्या बाकीच्या एक्सटर्नल प्रेशर मध्ये येऊन दुसरं काही करणार नाही जे माझ्या मनाच्या विरुद्ध असेल. राईट. हे लहानपणापासून असं थिंकिंग आहे का? नाही, ते बिल्ड झालं सिस्टमॅटिकली. बिल्ड पण कसं झालं, मी क्वेश्चन करायचो स्वतःला. जर मला आज जॉब नसेल तर काय होईल. आज पण विचारतो जर माझ्याकडे बिझनेस असेल तर काय होईल. व्हॉट्स अ प्लॅन ABCD. स्वतःला क्वेश्चन जास्त केल्यामुळे ना देन तुम्हाला माहित असतं की तुम्हाला नेमकं करायचंय काय. फॉर एक्झाम्पल आता जसं गुगलची ऑफर आली, मी विचार केला गुगलची ऑफर नसेल तर काय होईल. म्हणजे सध्याला तर काही जाण्याचं खूप आहे पण येणं काही नाही, पण मला दुसरा जॉब पण भेटू शकतो. मी प्रूव्ह केलं की मला जॉब भेटू शकतो. म्हणजे आज मला 10,000 रुपयेच लागत आहेत त्या टायमाला जगण्यासाठी. ते 10,000 रुपये मी आणू शकतो कुठून. की हे जरी मी लेट गो केलं, ग्रीडी न जास्त ठेवता पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला अजून काही होईल त्याचा विचार पकडून हे डिसिजन मला घेता आलं. आणि त्यातल्या पुढचा विचार करण्यासाठी ना तुम्हाला खूप सारे व्हॅलिडेशन्स पण लागतात. ते व्हॅलिडेशन कसे करणार, तर तुमचा जो ग्रुप आहे मित्रांचा तो खूप सॉलिड पाहिजे. खूप सॉलिड पाहिजे. म्हणजे तुम्ही जाऊन त्या मित्राला म्हटलं की रे यार किशोर मी असं करणार आहे, अरे सचिन मी असं करणार आहे, तुला काय वाटतं. ते तुम्हाला जोड्याने मारतील आणि सांगतील की असं नको करू रे बाबा, लय डेंजरस आहे, असं होईल तसं. पण त्यांनी मला बरोबर सांगायचे की अरे की बघ तू असं होऊ शकतं, ते तसं होऊ शकतं, ते तसं होऊ शकतं. त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम होते, त्यांना मी पण फीडबॅक द्यायचो, तो आम्हाला फीडबॅक द्यायचे. तर मग असं एक फीडबॅक मेकॅनिझम आणि प्लस तुमचं स्वतःला प्रश्न विचारण्याची कला ते जेव्हा जर समजली तर मग डिसिजन घेणे खूप इझी असतं. नाही पण तो कुठेतरी तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स होता की ठीक आहे म्हणजे हो आय कॅन इझिली फिगर आउट समथिंग. ऍक्च्युली कसं आहे ना, रिजेक्शन पण तुम्हाला ऍक्सेप्ट करता आले पाहिजे. एक रिजेक्शन सांगतो मी तुम्हाला. अजून मी आणि किशोर एक टॉक त्याला गेलो होतो जस्ट कॉलेज पास आउटच्या नंतर. किशोर थोडा फ्लुएंट होता इंग्लिशमध्ये वगैरे बोलायला आणि जमून गेलं त्याचं. ही वॉज लाईक नॅरेटर, चांगलं बोलतो तो. आणि तिच्या फॅमिली बिझनेसमुळे त्याला अजून जास्त एज्युकेशन भेटलेलं आहे ह्या गोष्टीमध्ये. मी गेलो एकदम नांदेडच्या भाषेत म्हणजे मराठी इंग्लिश असं करत करत बोलायला लागलो आणि ते तिथलच्या ऑडियन्सला पचलं नाही. ते म्हणजे स्टुडंटला वगैरे किंवा त्या टीचरला नाही वाटलं. मग टीचरनी काय केलं, किशोरला बोलायला, किशोर तू ये कॅबिनमध्ये, मला बोलायचंय. तो मुलगा थोडा बरोबर बोलत नाहीये म्हणे, त्याला काहीतरी तू बोल. मी ऐकलं बाहेरून, तू मला असा राग आला, अरे बाप म्हटलं मला का त्यांनी म्हटलं की तू थोडा साईडला बोलतो. मग तेव्हा मला क्लिक झालं की माझ्यात रिजेक्शनच ऍक्सेप्ट करायची हेच नाहीये. ते मला कोण रिअलाइज करून दिलं, किशोरनी करून दिलं. किशोर म्हटला त्यांनी तुझे आज पॉइंट आउट सांगितले तुला की तू कुठं बॅड आहेस, ते फीडबॅक आहे ना ऍक्सेप्ट करणं तुला नाही येते. म्हणलं ठीक आहे मी सुधरू कसं, म्हणजे एकदम रागारागामध्ये. मला तुला नाही बोलायचं, मला त्या टीचरलाच बोलायचं की त्यांनी मला असं मला म्हटलंय म्हणून. मी आतमध्ये गेलो आणि त्याला बोललो की असं कसं काय म्हणू शकता तुम्ही, मी बोलू शकतो, मी करू शकतो. नंतर हे सगळं बोलून मन शांत करून बाहेर आलो. तेव्हा अनमॅच्युअर्डली बाहेर आलो आणि किशोरला बोलायला लागलो की म्हणलं तूच घ्या म्हटलं, मी चाललो घरी म्हटलं. मग तसं सांगून घरी गेलो. नंतर 1-2-3 हफ्ते मग मी विचार करायला लागलो की मग मी एक्सपेरिमेंट करायला सुरू केलं की रिजेक्शन आल्याच्या नंतर मी बिहेवियर कसं करतोय. मी तेव्हा कळालं की रिजेक्शन जरी आलं तर यू हॅव टू डायजेस्ट इट, ऍक्सेप्ट करा, हे तुमचे प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यावर वर्कआउट करा. त्याच्याशिवाय तुमची जिंदगी सुधारू शकत नाही. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मला रिजेक्शन वरती काम करायला जवळपास 4 ते 5 वर्ष सहज गेलेले आहेत.
सहज गेलेले आहेत. शक्यतो रिजेक्शन्स आणि फेल्युअर बद्दल गेस्ट एवढं मन मोकळेपणाने बोलत नाही, पण तुम्ही एकदम मन मोकळेपणाने त्याबद्दल बोलले, सो थँक्यू. आता आपण थोडंसं ना एंटरप्रेन्युअल म्हणजे एंटरप्रेन्योरशिप आणि मराठी माणूस ओके ते एकाच सेंटेन्समध्ये वापरलं ना तर असं ते हां अनफॉर्च्युनेट आहे ही गोष्ट. पण आमच्या चॅनलवर आणि एस्पेशली अमेरिकन भाऊ च्या प्लॅटफॉर्मवर आमचा हा फार मोठा एक फोकस आहे की का मराठी माणूस पण एंटरप्रेन्योरशिप करू शकतो, चांगली एंटरप्रेन्योरशिप करू शकतो. तुम्ही एक ज्वलंत उदाहरण आणि असे भरपूर गेस्ट आमच्या प्लॅटफॉर्मवर येत असतात या विषयावर. तर एंटरप्रेन्योरशिप करायचे हे आधीपासूनच स्वप्न होतं का, लहानपणीपासूनच? लहानपणीपासूनच होतं. काय झालं होतं म्हणजे असं एंटरप्रेन्योरशिप म्हणून माहीत नव्हतं आपल्याला. मला एवढं माहीत होतं की मला आज पैसे कमवायचे आहेत, ते माहीत होतं मला. हे कसं कळालं मला की जेव्हा मी महात्मा फुले माझी जी हायस्कूल होती तिथून वॉक करत 1-2 किलोमीटर मी वॉक करत घरी जायचो. माझे वडील होते MSCB मध्ये काम करायला लाईनमॅन म्हणून. तर मी त्यांना नेहमी बघायचो त्या शिवाजीनगरच्या इलेक्ट्रिक पोलवरती ते काम करतायत, एकदम रिस्की काम करतायत, तारवारं जोडतायत. एक वेळेस बघितलं मी ते वरती चढतायत तर मला रडू यायचं, चालतानाच रडू यायचं की अरे वडील असे करतात का म्हणून, इतकं रिस्की कशाला काम करताय तुम्ही वरती जाऊन. नंतर घरी येऊन मी आईला प्रश्न विचारायचे की वरती इकडे वरती गेले मग काही झालं तर कोण बघतं का, मग पैसे कसे कमवणार, मग असे प्रश्न मला विचारायचे आहे. तू कसं कमवणार, मग तुझं कसं शिक्षण होईल, मग काय होईल तुझं, टिपिकल मराठीमध्ये. जेव्हा पण स्कूलवरून घरी यायचो आई शिवण काम करायची, ते मशीनचा आवाज चालूच राहायचा, घडाल 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 घडाल. मग मी हे काय करायचं, आई म्हणते आज ते शेजारचीचं ब्लाऊज शिवणार आहे, तुला तिथं 20 रुपये भेटतील, मग 30 रुपये भेटतील, मग तुला असं करावं लागेल, मग हे होईल ते होईल. मग त्याच्यातून मला थोडं क्लिक व्हायला लागलं की जर घरात सगळ्यांची रेस्पॉन्सिबिलिटी मग माझी काय रेस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे, मग असे छोटे मोठे असे प्रश्न यायचे आणि मला ह्या प्रश्नापेक्षा महत्त्वाचं काय वाटायचं की वडिलांचं आणि आईचं वाटायचं की खूपच जास्त काम करतायत. मग ते खूप इमोशनल झालं होतं माझं ते सगळं. मग तेव्हा मी डिसाईड केलं होतं लहान असतानाच की मला असं वाटायचं की मला काहीतरी करावं लागणार आहे ह्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी. ही परिस्थिती जी बिकट आहे सध्याला, मला 3 बहिणी आहेत, 3 बहिणी वडील म्हणायची सगळ्यांचं लग्न करायचं. आठवतं मला आता पण की एकदम लहान असताना की 3 बहिणीचं लग्न करायचं आहे, 3 बहिणीचं शिक्षण पूर्ण व्यवस्थित संपवायचं आहे, इनफॅक्ट तुझं पण शिक्षण संपवायचं आहे. तो थोडं उलटं झालं म्हणा, बहिणीने त्यांची खूप सारी स्कॉलरशिप मला दिली माझं शिक्षण वरती आणण्यासाठी. तर पण सगळ्या गोष्टी घरी आई आणि पप्पांनी खूप मस्त अरेंज करून ठेवली होती. तर मग तेव्हा मला क्लिक झालं की मला स्वतःला काहीतरी करावं लागेल. मग मी जेव्हा थोडंसं अजून 10वी-12वीला जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मग मला कळलं की थोडंसं स्वतः पण केलं पाहिजे. मग मी CD वगैरे रिराईट करायचो आणि लोकांना विकायला चालू करायचो की हे घे क्राऊड स्ट्राईक गेम, हे घे दुसरा गेम, हे घे तिसरा गेम, असं करून मग CDs विकायला लागलो मी तेव्हा. आणि तेव्हा मग थोडे पैसे जमा करायचो, कुणाचं जाऊन PC फॉर्मॅट मार, कुणाचं काहीतरी कर, घरी आणून पैसे द्यायचो किंवा बाजार घेऊन यायचो. घरची आई खुश व्हायची, अरे बाजार आणला का, अरे वा दळण आणलं का, अरे वा पैसे नाही मागितलं कसं काय. तर ह्या गोष्टी व्हायच्या खूप साऱ्या. मग मला कळायला लागले ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जरा खुशी यायला लागली घरामध्ये. मी पैसे आणले किंवा मी काहीतरी काम केलं किंवा काहीतरी मी दाखवलं, मग आई खुश व्हायची, पप्पा खुश व्हायची, मला छान वाटायचं ते बघून. आणि हे छान का वाटायचं, कारण वडील खूप काम करताना बघितलं, आईला खूप काम करताना बघितलं, बहिणीला पण बघितलं खूप साऱ्या गोष्टी तिला हेल्प करताना. मग हे सगळं ट्रिगर झालं डोक्यामध्ये की अरे हे काहीतरी आपल्याला करणं गरजेचंच आहे आणि केलंच पाहिजे. आणि मग तिथूनच ती जिद्द क्रिएट झाली खूप मोठी की करायचंय. तुम्हाला विश्वास नाही होणार, माझा एक विठ्ठल डाके म्हणून खूप जुना मित्र आहे, त्यांनी व्हिडिओ जर बघितला तर त्याला आठवेल. आम्ही 10वीला असताना माया 3D नावाचं सॉफ्टवेअर डाउनलोड केलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही विचार केला होता की आपण एक कार्टून फिल्म बनवू. वा. आणि स्टोरी लिहिली आम्ही. ऑल्दो आम्हाला एक्झिक्यूट नाही करता आली आणि आम्हाला तेव्हा म्हणजे ते डाउनलोड पण होत नव्हतं, ते पत्र पडतच राहायचं, पण ते काय 100% कधी संपलंच नाही, सॉफ्टवेअर पण नाही भेटलं, काही नाही भेटलं. तर मग ही जिद्द, ही क्युरियोसिटी क्रिएट केली की आज पिक्चर बनवायचा आपल्याला, ते पण 3D मधला ॲनिमेशनवाला. आणि ते आम्हाला ते रामायणचा तो जस्ट एक क्लिप दिसली होती त्या टाइमला, जो जॅपनीज यांनी तो बनवलेला होता व्हिडिओ, तो बघून आम्ही अजून जरासं हे झालो होतो, मोटिवेट झालो होतो. मग ही जिद्द ट्रान्सलेटेड इंटू काय ना काहीतरी करण्यासाठी. तर हे असं घडलं या केसमध्ये. नाईस, व्हेरी नाईस. जेव्हा इथे मूव्ह झाले तुम्ही ऑस्टिनमध्ये, तेव्हा ऑलरेडी पुण्यामध्ये किती स्ट्रेंथ होती किंवा कंपनीची किती स्ट्रेंथ होती? पुण्यामध्ये आता आम्ही जस्ट 2022ला गेलो होतो, तेव्हा 80 लोक होते. आता 20 लोक वाढलेत किंवा अजून 30 पण झाले असतील आताच्या घडीला. आणि आमची कंटिन्युअस हायरिंग चालू आहे, जवळपास अजून एक 25 लोकांची हायरिंग आमची अजून होणार आहे. तर पुण्यामध्ये आमचं मेजर लोक आहेत, पूर्ण टीम आहे. नंतर दुबईमध्ये आहेत,
आणि नंतर ऑस्टिनमध्ये आहे. ऑस्टिनमध्ये स्पेसिफिकली आमचा ग्रोथचाच प्लॅन आहे, म्हणजे नॉर्थ अमेरिकामध्ये आम्हाला ग्रोथ कसं करायचं आहे, तर त्या हिशोबानेच मग आम्ही इथलची लोकांची पण हायरिंग करत आहे कंटिन्युअसली आम्ही. तर ग्रोथ करण्यासाठी आम्ही फक्त सर्व्हिसेसवरती आता डिपेंड नाही आहे. हे करता करता पण हे सगळं बॅकग्राऊंडमध्ये जी आता मी सगळी स्टोरी सांगितली चालू होतीच, पण तुम्हाला आता हे पण विचार करायचा आहे की ओके, सर्व्हिसेस तुमच्या डे 1 पासून चालू आहे. व्हॉट आर दी इनोव्हेशन दॅट यू आर डुईंग? इनोव्हेशन काय करताय? मार्केटमध्ये तुम्ही अजून कस्टमर कसे आणणार? हा पण प्रश्न पडतो ना. जसं तुम्ही म्हटलं की मराठी ऑन्टरप्रिनर मध्ये आपल्याला विकण्याचा प्रॉब्लेम येतो मे बी, कारण आपण तेवढं सोशली होऊन नाही बोलता येत लोकांना. असू शकतं मे बी, माझ्यासोबतचा प्रॉब्लेम मी सांगतो. आणि असे खूप सारे एक प्रॉब्लेम्स आहेत. एक माइंडसेट प्रॉब्लेम पण एक म्हणजे म्हणतो ना की आपण सबकॉन्शियसली एक बाउंड्री क्रिएट केलेली आहे, त्याच्या बाहेर जायचं म्हणजे थोडंसं डिफिकल्टी वाटते. सबकॉन्शियसलीच होतं, म्हणजे तुम्हाला कोणी येऊन सांगत नाही, ते ऑटोमॅटिकली होत असतं. तर ते पण मला फिगर आउट झालं, आयडेंटिफाय झालं. कारण मी काय केलं, मी बोलायला लागलो सगळे जैन मारवाडी हे सगळे मित्रांना बोलायला लागलो की अरे भाई काय प्रॉब्लेम आहे बाबा, सांगा आम्हाला, समजू द्या. तसं तर मराठी बिझनेस तसं बघायला गेलं तर मागच्या वेळेस छत्रपती शिवाजी टाइमापासून पण खूप वेळेस ट्रेडिंग केलेल्या लोकांनी, तर आपल्यात पण आहे तो DNA, पण त्याला ॲक्टिवेट कसा करायचा तो माझा विचार चाललेला. मग एक इंजिनियर खूप काम करतोय टेक्नॉलॉजीवरती, त्यांनी जवळपास 1 डेकेड टेक्नॉलॉजीवरती घातलाय आणि आता त्याला कंपनीला पुढे ग्रोथ करायची आहे, तर त्याला काय करावं लागणार आहे? सेल्स. कंपनीला आता मोठे डोअर ओपन करावं लागणार आहे आणि कंपनीत रेव्हेन्यू ऍड करावं लागणार आहे. एक इंजिनियर कसा ऍड करणार? मग तो तर सेल्सवाला नाही आहे. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे सध्याला माझं. आणि होतं म्हणता येईल 2-3 वर्षापर्यंत होतं माझ्यासाठी, पण आता मी फ्लॉलेसली माझ्या सगळ्या सेल्स टीमला मागे टाकू शकतो आणि होतं पण, आणि त्यांना मी खूप हेल्प पण करतो प्रत्येक डील क्लोजर करण्यासाठी. आणि मग तुमचा जो माइंडसेट होता तो थोडासा रिफ्रेम करावा लागला दरवेळेस, कारण ते विचार करतानाच येतं. जसं आय गिव्ह यू जस्ट म्हणजे एक छोटं एक्झाम्पल देतो. अरे त्यांना पैसे द्यायचे, कधी देणार? तर मग आपण काय विचार करतो, अरे देऊ ना आपण, उद्या देऊ, परवा देऊ. बरोबर. ते तो माइंडसेट. तुम्हाला पैसे जर तुम्ही आजच्या आज जर त्याला दिले पैसे, तो तुमच्यासाठी जीव लावून काम करेल. पैसे कोणाचेच थांबवायचे नाही. तुम्ही जरी आज पूर्ण बँक अकाउंट 0 होत असेल किंवा मायनस होत असेल तरी झालं तरी हरकत नाही, पण पैसे ज्यांचे त्यांची तुम्ही लवकर देऊन टाका. कोणाचेच पैसे ठेवायचे नाही. तर मोमेंट तसे पैसे ठेवले की मग काय होतं की तो बोलायला लागतो आणि आपलं मराठीचं डोकं पण मग चालायला लागतं, आणि मग तुम्ही माहीतच आहे, मग समोरासमोर बोली झाली तर मग काय होईल. मराठी माणूस पैशांचा विषय एवढा मनमोकळेपणाने हाताळत नाही, जेवढे बाकीच्या कम्युनिटीज जेवढ्या एकदम व्यवस्थित आरामात हँडल करतात. बरोबर. म्हणजे इव्हन फॅमिलीमध्ये पण बरं का, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन त्यांचं असं मन मोकळेपणाने ते एकदम करतात, ओपनली. हो. आपलं मराठी माणसं तर लगेच वाटतं ते म्हणतात बाबा, आता ते सायकोलॉजिकली आहे का कसं काय माहिती नाही, पण तो प्रॉब्लेम आहे. पण मी त्याच्यातून बाहेर पडलोय सो फार. लाईक मी विचार नाही करत. नाही, मी नुसतं म्हणजे एक्सपेन्सेसच्या हिशोबाने नाही म्हणत आहे मी. इन जनरल फायनान्शियल ट्रान्सपरन्सी किंवा ना इन जनरल फायनान्शियल काय म्हणतात त्याला, थोडा एक टॅबू इज मे बी अ बिट ऑफ स्ट्रॉंग वर्ड. टॅबू नाही आहे फायनान्शियल, पण जास्त आपण ओपनली डिस्कस करत नाही तो टॉपिक. जसं तुम्ही म्हणत होता की एखाद्या मारवाडी कुटुंबामध्ये म्हणा किंवा गुजराती कुटुंबामध्ये जसं जेवढं ओपनली त्या गोष्टी खूप लवकर ट्रान्झॅक्शन करतात. हा, तर ते एक आपलं. मला अजून एक असा प्रॉब्लेम वाटतो, म्हणजे हे मला वाटतं, म्हणजे सगळ्यांनाच वाटेल असं नाहीये, ते म्हणजे आपलं एज्युकेशन मध्ये मला असं वाटतं की टीचरची पगार जी आहे ना, ही असायला पाहिजे 5 पट कमीत कमी. आणि ते टीचर, एवढे क्वालिटीवाले टीचर जेव्हा तुमच्या मुलांना शिकवणार, तेव्हा मग ते मुलांचं मेंटल डेव्हलपमेंट व्हायला चालू होतं आणि त्यांचे जे बटन्स आहेत ते ओपन व्हायला चालू होतात की अरे मी फक्त गव्हर्नमेंटची नोकरी नाही करणार, मी फक्त इन्फोसिस IT मध्ये पर्सिस्टंट मध्ये, म्हणजे लोक म्हणतात म्हणून ते नाव गेलं 2 कंपनीचे, तर हे तर जाणार नाही. तर तो जो आहे ना, बॅरियर ओपन करण्यासाठी थोडंसं एज्युकेशनली थोडेसे रिफॉर्म जर आले आपल्या याच्यामध्ये तर खूप बेटर होईल. जस्ट टेक एन एक्झाम्पल. आता माझ्या टाइमला थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर रिअलाइज व्हायला लागले की अरे इंग्लिश स्कूल लय भारी असते. तर आमच्या तर आणि इंग्लिश स्कूलमध्ये नेहमी भांडणच असायचे. म्हणजे आज माझे इंग्लिश स्कूलचे मित्र जरी भेटले त्यांना मी हे म्हणायचो, अरे काय रे इंग्लिश स्कूल कसं चालू आहे, असं आता पण चालू आहे. तर शेजारच्यांनी LG TV आणली, तर मी पण आज LG TV आणणार आहे, तर ते LG TV आपण घेऊ.
तर त्या फॉर्मॅटमधून पण आपल्याला बाहेर पडावं लागेल. आपल्याला विचार करायला लागेल की आज माझी काय रिक्वायरमेंट आहे. आज आपण युट्यूब बघतोय तर त्यासाठी दुसरे पण चॅनल्स आहेत आज युट्यूबमध्ये पण, किंवा युट्यूबचा पॅरल पण दुसरं पण गोष्टी आहे जिथे जर तुम्हाला युट्यूब जर प्रॉपर तुम्हाला अल्गोरिदम दाखवत नसेल, नुसते वेगवेगळे व्हिडिओ दाखवत असेल, एज्युकेशनल व्हिडिओ दाखवत नसेल, तर दुसरे पण प्लॅटफॉर्म आहेत जिथे एज्युकेशनल व्हिडिओज पण भेटू शकतात आजच्या टाइमला. त्यावर आठवलं, आता अमेरिकन भाऊ पॉडकास्ट तुम्हाला स्पॉटिफाय आणि ऍपल पॉडकास्टवर सुद्धा ऐकायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे ह्या प्रवासामध्ये की डायरेक्ट एंटरप्रेनरशिपमध्ये तुम्ही जंप मारला, राईट? हो. आणि ट्रॅडिशनल एंटरप्रेनरशिपचा काही एक्सपिरियन्स नव्हता. ओके. तर ह्या जर्नीमध्ये ऑब्व्हियसली काही ना काही चॅलेंजेस, अडथळे आले असणार. भरपूर, म्हणजे एव्हरीडे चॅलेंजेस. हां, तर आपण थोडंसं त्याच्याबद्दल गप्पा मारूयात. अशा चॅलेंजेस सांगण्यापेक्षा मी असे काही गोष्टी सांगेल जे आय थिंक कोणी बिझनेस करत असेल तर त्यांना बेनिफिट होईल. मे बी 90% स्टार्टअप फेल होतात. ओके, त्यांच्याबद्दल कोणीच नाही बोलत. 10% तुम्ही बघणार न्यूज, याला फंडिंग भेटली, त्याला फंडिंग भेटली, ह्याने छान काम केलं, युनिकॉर्न झाला, ह्यानी पैसे कमाई केली, ह्यानी त्यांनी केलं. पण 90% बद्दल कोणीच बोलत नाही. तर त्याचे खूप सारे रिझन्स आहेत. तर सगळ्यात पहिलं रिझन मला असं वाटतं की तुम्ही ज्या गोष्टीकडे बघताय त्या गोष्टीचा स्वतःवरच तुमचा किती कॉन्फिडन्स आहे. ज्या बिझनेसच्या आयडिया तर सगळ्यांनाच असतात. आज आयडियाला काही तुम्ही त्याला पेटंट नाही करू शकत. आज आयडिया तुम्हाला पण येईल, तोच आयडिया दुसऱ्यांना पण येईल. तर त्या आयडियाबद्दल तुम्हाला स्वतःलाच किती कॉन्फिडन्स आहे. आणि कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा नेक्स्ट स्टेजला तुम्ही जेव्हा त्या आयडियाला घेऊन जाता तर तुम्ही किती लोकांना ते दाखवता. ठीक आहे, म्हणजे दुकान जरी असेल तर तुम्हाला दुकानात काय काय पाहिजे बाबा हे कधीच कोणाला विचारत नाही. आपण काय बघतो की 4 दुकान आहेत ना, 4 दुकानात काय विकलं जातं रे, सगळ्यात जास्त टोमॅटो जातात, चला टोमॅटो ठेवा. अजून काय जातं, आलू जातं का, आलू ठेवा. तसं सेम प्रोडक्टमध्ये पण लाईक आज काय एआयचे प्रोडक्ट्स चालू आहेत. एआयच्या प्रोडक्टमध्ये काय चालू आहे आज, ओके प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड प्रोडक्ट चालू आहेत, प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड प्रोडक्ट बनवा. तसं करण्यापेक्षा ना आधी तुम्ही स्वतः एक कॉन्सेप्ट बघावा लागेल तुम्हाला, तो म्हणजे प्रॉडक्ट मार्केट फिट. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मार्केटमध्ये जा, व्हॅलिडेशन करा. लगेच जाऊन कम्प्युटरवरती कोड करू नका की अरे मला आज बनवायचं हे बनवूनच मग मी करेल. तर माझी चुकी हीच झाली की मी आधी काय केलं, सगळं बनवलं आणि मग कस्टमर बघायला गेलो. अरे कस्टमर भेटे ना, आणि मी एवढा टाइम स्पेंड केला आता, तर कसं होणार. दॅट वॉज माय वन ऑफ द फेल्युअर की मी आधी प्रॉडक्ट बनवलं किंवा आम्ही आधी सर्व्हिसेसवरती खूप जास्त काम केले आणि नंतर सेल करायला गेलो. दॅट वॉज माय अनदर प्रॉब्लेम. नंतर अजून एक दुसरा प्रॉब्लेम व्हॅलिडेशन रिलेटेडचा. तुम्हाला कोणती सर्व्हिसेसची आयडिया किंवा कोणती शॉपची आयडिया किंवा काही असेल त्याचं तुम्ही 100 लोकांना आधी जाऊन सांगा. आणि असा विचार नका करू की ही आयडिया त्याला सांगितली की तो घेऊन जाईल आणि लगेचच बनवेल. खूप आयडियाज आहेत, म्हणजे असं गेली तरी चालेल. एक कॉम्पिटिटर भेटेल छान तुम्हाला आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तो कॉम्पिटिटर वीकच असणार आहे कारण तो तुमची आयडिया घेतलेली आहे त्याने, राईट. त्याचं कल्चर पण बिल्ड नाही करू शकणार तो. तर आयडिया जाऊ द्या, काही फरक नाही पडणार. तर आयडिया पण घ्या, समजून घ्या लोकांकडनं की त्यांचा काय विचार आहे ह्या आयडियाच्या पुढे. काय लोक खूप निगेटिव्ह सांगतील तुम्हाला, ऐकून घ्या. लाईक रिजेक्शन्स, पुन्हा एकदा रिपीट. तर पण ते समजून घ्या की काय प्रॉब्लेम असू शकतो. आणि असंच जर तुम्हाला 100 लोकांनी रिजेक्ट केला असेल मग ती आयडिया तुम्ही स्वतःला एकदा एक कॉर्नर द्यायला पाहिजे की ओके खरंच होऊ शकतं का डायरेक्ट इनोव्हेशन होऊन जाईल. जसं गुगल आलं तर तेव्हा लोक विश्वास करत नव्हते की एवढं मोठं होईल, एवढं लायब्ररीज म्हणूनच राहील. तर तसंच आहे, मग ही खूपच जास्त इनोव्हेटिव्ह असेल तर सगळेजण नाही म्हणतील तुम्हाला. तर हे दुसरं एक रिजेक्शन म्हणता येईल किंवा फेल्युअर म्हणता येईल की तुम्हाला फिगर आउट झालं पाहिजे लोकांकडनं की काय प्रॉडक्ट मार्केट फिट आहे किंवा नाही आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्याला खांद्याला खांदा लावून काम करणारे चांगले लोक पाहिजे तुम्हाला. तर इनिशियल डेजला तर खूप कमी लोक भेटतील स्पेसिफिकली. तर तुम्हाला ते आणण्यासाठी पण, जसं तुम्ही जर IT मध्ये बिझनेस करणार असाल तर तुम्हाला ते लोक बनवावं लागतील किंवा बाहेरून तुम्हाला आणावं लागेल आतमध्ये. पण ते जेव्हा येतात आतमध्ये तर तुम्ही असं विचार न करा की माझी इक्विटी चालली आहे कुठेतरी. तुम्ही बिंदास त्यांना इक्विटी द्या. लुक ॲट दी लार्जर पिक्चर. लार्जर पिक्चर जर तुम्ही आज मला विचारसाल संदीप अरे तुझं लार्जर पिक्चर काय अमेरिकेत येऊन, मला जाऊन नासडॅकमध्ये घंटी वाजवायची, तर मग नासडॅकमध्ये घंटी वाजवण्यासाठी माझ्यासारखे 100 लोक पाहिजे अजून काम करण्यासाठी. तर सगळ्यांना इक्विटी द्यावं लागणार आहे. तर बिंदास्तपैकी इक्विटी देऊ शकता तुम्ही. तुमचं डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह करून तुम्ही इक्विटी कोणाला द्यायची आहे, कोणासोबत काम करायचं आहे ते बघू शकता. पण मी हे अर्ली स्टेजला नव्हतं केलेलं, त्याच्यामुळे जास्त असे लोक पण जॉईन करता आले नाही. मला जास्तीत जास्त बिल्ड करावं लागलं, जास्तीत जास्त लोकांसोबत टाइम इन्व्हेस्ट करावा लागला आणि मग तो प्रॉब्लेम झाला होता. आणि लास्ट म्हणजे मला असं म्हणेल की फेल्युअर होऊ शकतं जर तुम्ही A+ लोक हायर केले नाही तर.
आज माझं काम एकच आहे, ते म्हणजे आताच्या घडीला A+ लोक हायर करणे. A+, A पण नाही पाहिजे, A+ लोक पाहिजे. A+च्या हिशोबाने मग तुम्ही कसं काम करता येईल तुम्हाला, आणि कशा लोकांना तुम्हाला रिच आउट करावं लागेल, आणि ते लोक तुमच्यासोबत का जॉईन करता येईल, ते त्यांना सेल करावं लागणार तुम्हाला, A+च्या लोकांना, तेव्हा जाऊन ते तुमची कंपनी जॉईन करणार. आता हे A+ कसं ठरवता तुम्ही? कारण A+, कारण इथे मला तरी असं वाटतं की एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज नॉट द क्रायटेरिया. हो, डेफिनेटली. लाईक तुम्ही माझे जर लिंक्डइन पोस्ट बघसाल, त्यात मी क्लिअरली लिहिलेलं आहे की जेव्हा पण जॉब ओपनिंग करतो आम्ही तिथे लिहितो की वी डोंट वॉन्ट डिग्री. 10वी 12वी 11वी जसं माझ्यासोबत झालेलं आहे तसं मला रिपीट तर डेफिनेटली मी करणारच नाही. एज्युकेशन तर नाहीच नाही, म्हणजे आमच्या क्रायटेरियामध्ये तर नाहीये. की मग काय तुमची प्रोसेस कशी असते? सो हाऊ डू यू आयडेंटिफाय, म्हणजे हा कॅन्डिडेट आपला परफेक्ट कॅन्डिडेट आहे? आमचं कसं आहे सायबर, कारण मला फार असं वाटतं की आपल्या टेक्निकल फील्डमधले, आपल्या सॉफ्टवेअर फील्डमधलं, IT फील्डमधलं जे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ना, मला फार रिस्की वाटते. बरोबर. कारण म्हणजे एका अर्ध्या दिवसाच्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये तुम्ही जज करताय कोणाला तरी की हा लॉंग टर्म मध्ये कसा परफॉर्म करणार आहे. फार मोठा रिस्क आहे ते, जर तुम्ही खरं विचार केला तर. एक्झॅक्टली. नाही, दॅट्स बरोबर आहे तुमचं ते. आम्ही काय करतो माहिती आहे का, आमची आहे सायबर सिक्युरिटी कम्युनिटी, आणि कम्युनिटीमध्ये लोक काय करतात, खूप एफर्ट्स टाकत असतात स्वतःची प्रोफाईल किंवा स्वतःचं एक नाव प्रस्थापित करण्यासाठी. तर 1000 लोक त्या कम्युनिटीमध्ये आहेत. जसं इंडियामध्ये एक नल म्हणून सोसायटी आहे, एक ग्रुप आहे ज्याच्यात सगळे लोक शिकतात, राईट. आमचं पण एक कम्युनिटी होती, जेव्हा आम्ही या कम्युनिटीचं शिकलो होते, म्हणजे गराज फॉर हॅकर्स आम्ही एक कम्युनिटी बनवली होती. तर त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही जेव्हा शिकत असता आणि एखादा ऑलरेडी एकाने कंपनी प्रस्थापित केली आहे त्याच कम्युनिटीमध्ये, तर त्याच्यातच बघेल ना तो आधी की माझ्या कम्युनिटीमध्ये किती लोक आहेत, ह्या कम्युनिटीमध्ये किती लोक आहेत. तर मग एक 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 आम्हाला माहिती आहे तो मुलगा छान काम करतो, तो याला घेऊन टाक, तू त्याला घेऊन टाक. तर तसं होऊन जातं, आणि तसं इझिली आमचे A+ आम्हाला आयडेंटिफाय होतात त्या केसमध्ये. माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव डिस्क्लोज नाही करणार, पण तो 10वी पास पण नाहीये, आणि तो सध्याला जवळपास 60 ते 70 लाख रुपयाची पगार घेतो सायबर सिक्युरिटीमध्ये, आणि इंडियात बसून. नाही. 10वी पास नाही येतो मित्रांनो. 10वी नापास नाही, 10वी पासच नाही, म्हणजे 10वी परीक्षाच दिली नाही, सोडून दिलं त्याने विषय. सायबर सिक्युरिटी मध्ये 50 ते 60 लाख रुपयांचं पॅकेज भारतामध्ये वर्षाला. क्या बात आहे. म्हणजे नाही, आपण ज्या युट्यूबवर भरपूर स्टोरीज वाचतो की IT सिक्युरिटीमध्ये, सायबर सिक्युरिटीमध्ये लाखोमध्ये पैसा कमवतात, ते खरं ऍक्च्युअली आहे आज विदाउट ट्रेडिशनल नॉलेज. येस, आज आहे. जेव्हा आम्ही जॉईन झालो तेव्हा 5000 होती, पण आज आहेच 50 ते 60 लाख रुपये. तुम्हाला जर तुमच्याकडे खरंच एक चांगलं एक्सपर्टीज तुमच्या हातात आहे, आणि खरंच तुम्ही एक निश प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल, तर तुम्हाला डेफिनेटली भेटू शकतो. त्या मुलाचं काय फील्ड काय? तो पण बग्स का? येस, तो आहे थ्रेट इंटेलिजन्स मध्ये. जसं तुम्ही म्हटलं ना डिटेक्टिव्ह, तो ऍक्च्युअल डिटेक्टिव्ह आहे ग्राउंडवरचा. सो थ्रेट इंटेलिजन्स मध्ये तो सगळे, म्हणजे तुमचा ईमेल ID कुठे हॅक झाला होता का पहिले, मागच्या 10 वर्षात किती वेळेस हॅक झालेला असेल, तर तो डिटेक्टिव्ह प्रमाणे तो सगळं शोधून काढतो, कुठे कुठे हॅक झाला होता, तो लिस्ट डाऊन करून तुम्हाला देऊन टाकेल. तसं ती कंपनीच्या सॉफ्टवेअरसाठी तो काम करतो, आणि तो एन्श्योर करतो की कंपनीला सगळ्यांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत. म्हणजे जर त्यांचे कस्टमरनी सांगितलं उद्या जाऊन की अरे आमच्याबद्दल काय चालू आहे डार्क मार्केटमध्ये सांगा, तर मग हे जाऊन सांगणार त्यांना. तर खूप लोक आहेत तसे, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तर मला हा जण सगळ्यात जास्त कमाई करतो म्हणून माहिती आहे, बाकीचे पण असे भरपूर लोक आहेत. नाही, म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे आपण जरी त्याचं एज्युकेशन क्रेडेन्शियल जरी आपण सांगतोय की 10वी पर्यंत पण शिक्षण नाही झालंय, पण ही इज डेफिनेटली क्वालिफाईड, कारण पॅशन त्याचं आहे त्या फील्डमध्ये, त्याने एवढा त्याचा तासून तास अभ्यास केलेला आहे, त्याला त्याचं नॉलेज आहे. त्यांनी खूप छान, म्हणजे नॉट ओनली दॅट पर्सन, पण असे खूप सारे लोक आहेत तपस्या केलेली आहे. ही तपस्या आहे. तेव्हा आम्हाला असं पब्लिकली नॉलेज अवेलेबल नव्हतं. जसं मी म्हटलं ना, पुस्तक काढा, वाचा, बघा, ब्लॉग्स कोण आहेत, मित्र बनवा, त्यांना विचारा, प्रश्न विचारा लोकांना, मग करता येईल. तेव्हाच होतं. म्हणजे उद्या चलून असं नाही होणार की प्रत्येक 10वीचा मुलगा लाईक एज्युकेशन सोडलं पाहिजे आणि बघायला, तसं नाही होणार. पण इट्स मोर लाईक अ पॅशन. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं मित्र, जर तुम्ही पॅशनेट असाल तर तुम्हाला तुमचं पारंपरिक शिक्षण एखाद्या विशिष्ट पद्धतीत झालंच पाहिजे असं नाही. जर तुमचं पॅशन असेल तर तुम्ही हे वेगळे इतर मार्ग सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यात एक्सप्लोर करू शकता. आता ना आपण सिन्स वी आर ऑन द टॉपिक ऑफ हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी, कंझ्युमर आपला जो प्रेक्षक वर्ग आहे, व्ह्युअर, आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर सारे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, IoT म्हणा किंवा टीव्ही, स्मार्ट टीव्ही म्हणा, स्मार्ट रेफ्रिजरेटर म्हणा,
आणि भरपूर ठिकाणी भरपूर बातम्या आपण ऐकत असतो, अरे हे हॅक झालं, ते हॅक झालं. तर आपल्या व्ह्युअर्सला ॲज अ सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल त्या फील्डमधले तुम्ही अशा काही टिप्स सांगू शकता की हाऊ टू स्टे सेफ इन दिस सायबर वर्ल्ड किंवा डिजिटली कनेक्टेड वर्ल्ड? ते प्रत्येक डिव्हाइस तर नाही करता येणार, पण मी तुम्हाला एक टिप देतो जी मी दरवेळेस माझ्या प्रेझेंटेशनच्या एंडला देतो, की तुम्ही तुमच्या पासवर्डमध्ये कॉमा वापरा. जर कॉमा वापरला आणि तुमचा पासवर्ड इन केस हॅक झाला, हॅकर्सला भेटला, तर हॅकर्स काय करतात, त्यांची प्रोसेस कशी असते की ते घ्या आणि माझ्या सॉफ्टवेअरमध्ये पार्सिंगला लावा. तर मोमेंट ते पार्सिंगला लावलं ते कॉमा काय करते की नेक्स्ट लाईनला घेऊन जातं. तर तुमचा पासवर्ड जो आहे ना स्प्लिट झाला. ओके, आणि मग त्यांना कळणारच नाही की तुझा पासवर्ड काय होता आणि त्यांची प्रोसेस पण ब्रेक होऊन जाईल. त्यांना खूप डोकं खाजवावं लागेल की कसं ते स्टॉप करता येईल. हे एक बेसिक सांगू शकतो. बाकी डिव्हायसेस वगैरे आतमध्ये तर ते सॉफ्टवेअर्स वगैरे, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स वगैरे एक लेमॅन भाषेमध्ये मी सांगू शकतो, ते तुम्ही डिप्लॉय करायला पाहिजे. आणि मॉनिटरिंग आणि अलर्ट नावाचे जर फीचर्स असतील तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तर ते एनेबल करून ठेवा. द मोमेंट जर काही झालं तर तुम्हाला ते कळलं पाहिजे, कारण हे खूप मेजर आहे आजकाल. IoT डिव्हाइसमुळे पूर्ण घर कंट्रोल पण होऊ शकतं तुमचं, तर ते त्याच्यावरती पण तुमचा फोकस असला पाहिजे. वा, व्हेरी नाईस, फारच छान. तर आता सेक्युअर लेअर 7चे पुढचे प्लॅन्स काय आहेत? प्लॅन्स तर खूप आहेत. आम्ही ज्या स्टेजमध्ये सध्याला आहे त्या स्टेजमधून आम्हाला डबल रेव्हेन्यू करायचा प्लॅन आहे. दॅट विल जनरेट लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट इंडियामध्ये पण, बॅक इन आमच्या पुण्यामध्ये पण, आणि जिथे जिथे आमचे ऑफिसेस आहेत तिथे पण. आणि स्पेसिफिकली खरं सांगायला गेलं तर इथे मी आलो आहे नॅसडॅकची घंटी वाजवायला. तर बघू काय होतं. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असेल आणि माझे कॉन्फिडन्स लेवल सेट असतील तर होऊ शकतं ते. नाही, नक्कीच. सेक्युअर लेअर 7ची नासडॅकवर घंटी वाजणार म्हणजे वाजणार. ती ज्या दिवशी घंटी वाजेल त्या दिवशी आपण अमेरिकन भाऊवर पण एक घंटी वाजवू. तर मित्रांनो, हा होता संदीप भाऊंचा मराठवाडा ते ऑस्टिन टेक्सास मधला प्रेरणादायी प्रवास थ्रू दी O1 व्हिसा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हिसा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.